थ्रेड्स कसे क्रिएट करायचे बघितलं. तर आपण थ्रेड्स प्रायोरिटीज बघितलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आपण ब्लॉक्स किंवा सिंक्रोनाइज मेथड्स काय असतात ते बघितलं होतं, की ज्याच्या थ्रू आपण ऍट अ टाइम त्या सिंक्रोनाइज मेथड किंवा ब्लॉक वरती पर्टिक्युलर ब्लॉक असेल बघितलं होतं आपण, बरोबर. आणि तो थ्रेड जोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्या पर्टिक्युलर सिंक्रोनाइज मेथड किंवा ब्लॉकवर त्या पर्टिक्युलर थ्रेडचं लॉक असेल किंवा तो पर्टिक्युलर थ्रेड जोपर्यंत ती मेथड सिंक्रोनाइज मेथड असेल किंवा सिंक्रोनाइज ब्लॉक असेल जोपर्यंत तो एक्झिक्यूट करतोय तोपर्यंत दुसरा कोणताही थ्रेड ती पर्टिक्युलर सिंक्रोनाइज मेथड किंवा सिंक्रोनाइज ब्लॉक एक्झिक्यूट करू शकणार नाही किंवा ऍक्सेस करू शकणार. सिंक्रोनाइज्ड मेथड किंवा ब्लॉकच्या वेळी स्टडी केलं होतं. पण ड्रॉबॅक काय होता, सिंक्रोनाइज मेथड किंवा ब्लॉक जरी केला, बरोबर, कधी करत होतो आपण सिंक्रोनाइज मेथड किंवा ब्लॉक, तर शेअर्ड मेथड होती किंवा शेअर्ड ब्लॉक होता मल्टिपल थ्रेड्स मध्ये, बरोबर. मल्टी थ्रेडिंग मध्ये ज्यावेळी शेअर्ड मेथड शेअर्ड ब्लॉक असतो जो मल्टिपल थ्रेड्स शेअर करत असतात, त्यावेळी ऍट अ टाइम फक्त एकच थ्रेड तो पर्टिक्युलर ब्लॉक, बरोबर, किंवा तो पर्टिक्युलर मेथड एक्झिक्यूट करू शकला पाहिजे, म्हणून आपण ती पर्टिक्युलर मेथड किंवा तो ब्लॉक आपण सिंक्रोनाइज करत होतो, जेणेकरून ऍट अ टाइम फक्त आणि फक्त एकच थ्रेड ती पर्टिक्युलर मेथड सिंक्रोनाइज मेथड किंवा सिंक्रोनाइज ब्लॉक एक्झिक्यूट. बाकीचे जे थ्रेड्स आहेत, जरी आपण ती मेथड किंवा तो पर्टिक्युलर ब्लॉक शेअरिंग मध्ये जरी असेल बाकीच्या थ्रेड्स मध्ये, बाकीचे थ्रेड त्या वेळेपर्यंत काय असतील, वेटिंग स्टेट मध्ये असतील, हे आपण बघितलं होतं, बरोबर आहे. आणि जो थ्रेड सध्या ती मेथड सिंक्रोनाइज मेथड किंवा सिंक्रोनाइज ब्लॉक एक्झिक्यूट करतोय त्याच्याकडे त्या मेथडचं किंवा त्या ब्लॉकचं लॉक असणार आहे, बरोबर आहे. आणि ज्यावेळी त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट होईल त्यावेळी ते लॉक तो काय करणार, ऑब्जेक्ट लॉक ज्याला म्हटलं होतं, ते हँड ओव्हर करणार आहे, बरोबर आहे. आणि मग जे वेटिंग स्टेटमध्ये ज्या मेथड्स होत्या, ज्या मेथड्स त्या पर्टिक्युलर रिसोर्ससाठी, त्या पर्टिक्युलर मेथड किंवा ब्लॉकसाठी, सिंक्रोनाइज मेथड किंवा ब्लॉकसाठी, त्यापैकी एखादी थ्रेड मल्टिपल थ्रेड्स पैकी एखादा थ्रेड काय करेल, तो लॉक अक्वायर करेल आणि पुन्हा तो पर्टिक्युलर सिंक्रोनाइज मेथड किंवा ब्लॉक एक्झिक्युशन स्टार्ट करेल. आणि हा पुन्हा ऑब्जेक्ट लॉक त्या पर्टिक्युलर थ्रेड जवळ कधीपर्यंत असणार आहे, जोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट होणार नाही. एकदा का त्या थ्रेडचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की जे वेटिंग स्टेटमध्ये थ्रेड्स आहेत त्यापैकी एखादा थ्रेड ऑब्जेक्ट लॉक अक्वायर करेल आणि एक्झिक्युशन स्टार्ट होईल, हे आपण बघितलं होतं. हा, आणि सिंक्रोनाइज थ्रू आपण काय करत होतो की बाबा जे मेथड सिंक्रोनाइज होते किंवा जे ब्लॉक्स आपण सिंक्रोनाइज करत होतो त्या ब्लॉक्सना मल्टिपल थ्रेडचा ऍक्सेस आपण काय करत होतो, सिंक्रोनाइज करत होतो. सिंक्रोनाइज करत होतो म्हणजेच काय की सायमल्टेनियस ऍक्सेस न देता त्यांना वन बाय वन ऍक्सेस देत होतो, बरोबर आहे. म्हणजेच एखादा थ्रेड करंटली आता एक्झिक्यूट करत असेल तो सिंक्रोनाइज मेथड किंवा ब्लॉक, तर दुसरे बाकीचे थ्रेड्स काय करणार आहेत, कम्पीट करणार नाही, तर ते काय करणार आहेत, तर ते वेटिंग स्टेटमध्ये असतील त्या पर्टिक्युलर रिसोर्ससाठी, बरोबर. आणि त्या थ्रेडचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की मग जे वेटिंग स्टेटमध्ये होते रिसोर्सेस थ्रेड्स, त्यापैकी एखादा थ्रेड काय करेल, तो ऑब्जेक्ट लॉक अक्वायर करेल आणि त्या सिंक्रोनाइज मेथड किंवा ब्लॉक स्टार्ट करेल, हे बघितलं होतं. पण त्याचा ड्रॉबॅक एक आपण बघितला होता की सिंक्रोनाइज मेथड जरी केली तरी काय केस होत होती की बाबा मल्टिपल थ्रेड्स असतील, जसं की थ्रेड 1 आणि थ्रेड 2 असतील, आणि थ्रेड 1 हा करंटली मेथड 1 चं लॉक, मेथड 1 चं लॉक करंटली थ्रेड 1 कडे आहे आणि मेथड 2 चं लॉक थ्रेड 2 कडे आहे. आणि आता थ्रेड 1 ला मात्र मेथड 2 ऍक्सेस करायचे आणि थ्रेड 2 ला मात्र मेथड 1 ऍक्सेस करायचे. म्हणजेच ह्या केसमध्ये काय होतंय की थ्रेड 1 आणि थ्रेड 2 वेटिंग स्टेटमध्ये राहत आहेत. का, तर त्यांना ज्या मेथड्स पाहिजेत किंवा त्यांना जे सिंक्रोनाइज ब्लॉक्स पाहिजेत ते मात्र आता करंटली दुसऱ्या थ्रेड्सने अक्वायर केले आहेत. जसं की थ्रेड 1 ला जो मेथड 2 पाहिजे तो करंटली अक्वायर कोण केलेला आहे, थ्रेड 2 ने, आणि थ्रेड 2 ला जी मेथड 1 पाहिजे ती थ्रेड 1 ने अक्वायर केलेली आहे. म्हणजे दोन्ही थ्रेड्स सायमल्टेनियसली काय होतील, वेटिंग स्टेटमध्ये राहतील. कशासाठी वेटिंग स्टेटमध्ये राहतील, तर ते वेट करतील की बाबा थ्रेड 1 नि मेथड 1 चं लॉक रिलीज करावं, थ्रेड 2 न मेथड 2 चं लॉक रिलीज करावं, ह्यासाठी थ्रेड 1 वेट मध्ये असेल. आणि थ्रेड 2 कशासाठी वेटिंग मध्ये असेल, तर थ्रेड 1 नी मेथड 1 चं लॉक रिलीज करावं. आणि ह्या केसमध्ये काय होणार आहे, दोघांचंही एक्झिक्युशन कम्प्लीट होणार नाही, दोघंही वेटिंग स्टेटमध्ये राहणार आहेत. आणि ह्याच कंडिशनला आपण काय म्हणलं होतं, डेडलॉक, बरोबर आहे. मग हे डेडलॉक ऑकर होतोय, हा डेडलॉक कसा सॉल्व्ह करायचा, तर डेडलॉक सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला जे जावा मल्टी थ्रेडिंग सिस्टम प्रोव्हाइड करते
सोल्युशन ते आहे इंटर थ्रेड कम्युनिकेशन. म्हणजेच इंटर थ्रेड कम्युनिकेशन जर तुमचं प्रॉपरली असेल, तुम्ही प्रोग्राममध्ये इम्प्लिमेंट केलेलं, तर जे थ्रेड्स वेटिंग स्टेटमध्ये राहत आहेत, जसं की आता आपण डेडलॉकची कंडिशन बघितली, ती अराईज होणार नाही किंवा अशा कंडिशन तुमच्या प्रोग्राममध्ये अराईज होणार नाहीत. तुमचा प्रोग्राम डेडलॉक स्टेटमध्ये जाणार नाही. बरोबर. मग हे इंटर थ्रेड कम्युनिकेशन काय असतं एक्झॅक्टली, ते आज आपल्याला बघायचंय किंवा स्टडी करायचंय, की ज्याच्या थ्रू आपण डेडलॉक सारखे प्रॉब्लेम्स अवॉइड करू शकतो. बरोबर आहे. मग बघा, when more than one thread uses shared resource, they need to synchronize with each other. म्हणजे आपण बघितलं की बाबा एकापेक्षा जास्त थ्रेड्स म्हणजेच मल्टी थ्रेडिंग प्रोग्राम्समध्ये ज्यावेळी शेअर्ड रिसोर्सेस असतात, त्यावेळी ते जे काही थ्रेड्स असतील ते एकमेकाबरोबर सिंक्रोनायझेशन त्यांचं असणं गरजेचं आहे. कारण ॲट अ टाइम एकाच थ्रेडनं पर्टिक्युलर जो शेअर्ड रिसोर्स आहे तो ऍक्सेस केला पाहिजे. बाकीचे थ्रेड्स त्या पर्टिक्युलर रिसोर्ससाठी कॉम्पिटमध्ये नसले पाहिजेत. म्हणजेच बाकीचे जे थ्रेड्स आहेत ते आता वेटिंग स्टेटमध्ये असले पाहिजेत. जोपर्यंत तो पर्टिक्युलर थ्रेड ज्याने तो पर्टिक्युलर शेअर्ड रिसोर्स एक्झिक्युशन कंप्लीट होत नाही, तोपर्यंत बाकीच्या थ्रेड्सनी वेटिंग स्टेटमध्ये असायला हवं. म्हणजे त्यासाठी हे जे मल्टिपल थ्रेड्स आहेत त्यांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन असणं गरजेचं आहे, की बाबा करंटली पर्टिक्युलर वन थ्रेड इज ॲक्सेसिंग शेअर्ड रिसोर्स, सो वी शुड नॉट कम्पीट फॉर दॅट पर्टिक्युलर रिसोर्स, वी शुड बी इन वेटिंग स्टेट. बरोबर आहे. आणि हे सगळं कसं घडणार आहे, तर बाबा इंटर थ्रेड कम्युनिकेशन थ्रू. मग हे जे सिंक्रोनायझेशन आहे मल्टिपल थ्रेड्समध्ये ते कसं अचीव्ह करू शकतो आपण, इंटर थ्रेड कम्युनिकेशन थ्रू. मग ते कसं करायचं ते बघायचं आपल्याला. व्हाईल युझिंग अ शेअर्ड रिसोर्स, द थ्रेड्स नीड टू कम्युनिकेट विथ इच अदर टू गेट द एक्सपेक्टेड बिहेवियर ऑफ ऍप्लिकेशन. मग हे इंटर थ्रेड कम्युनिकेशन मध्ये काय केलं पाहिजे, की जे शेअर्ड रिसोर्सेस आपण मल्टिपल थ्रेड्स ऍक्सेस करणार आहेत, बरोबर आहे, तो ऍक्सेस त्या पर्टिक्युलर शेअर्ड रिसोर्सला सिंक्रोनाइज करण्यासाठी हे मल्टिपल थ्रेड्सनी काय केलं पाहिजे, एकमेकाबरोबर कम्युनिकेशन एस्टॅब्लिश केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे डिझायर्ड ऍप्लिकेशनचं बिहेवियर आहे ते आपल्याला अचीव्ह करता आलं पाहिजे. मग बघा, जावा प्रोव्हाइड सम मेथड्स फॉर थ्रेड्स टू कम्युनिकेट. मग जावा कोणत्या मेथड्स प्रोव्हाइड करते किंवा इंटर थ्रेड कम्युनिकेशनसाठी कोणत्या मेथड्स किंवा फॅसिलिटी प्रोव्हाइड करते ते आपल्याला बघायचं आहे. तर जावा काही मेथड्स प्रोव्हाइड करते की ज्या मेथड्स यूज करून थ्रेड्स काय करू शकतात, इंटर थ्रेड कम्युनिकेशन परफॉर्म करू शकतात. मग बघूयात कोणत्या मेथड जावा प्रोव्हाइड करतं. तर बघा, इंटर थ्रेड कम्युनिकेशन मेथड्स. मग जावा प्रोव्हाइड्स बेनिफिट्स ऑफ अवॉइडिंग थ्रेड पुलिंग युझिंग इंटर थ्रेड कम्युनिकेशन. म्हणजे थ्रेड कॉम्पिटिशन अवॉइड करू शकतो आपण इंटर थ्रेड कम्युनिकेशन यूज करून. बघा, त्याच्यासाठी 3 मेथड्स अवेलेबल आहेत तुम्हाला. त्या मेथड्स आहेत तुमच्या ऑब्जेक्ट क्लासमधल्या जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट, की जो सगळ्या क्लासेसचा सुपर क्लास म्हटलं जातं. त्या क्लासेसमध्ये 3 मेथड्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. त्या 3 मेथड्स तुमचे थ्रेड्स यूज करून इंटर थ्रेड कम्युनिकेशन अचीव्ह करू शकतात. आणि त्याच्या थ्रू डेडलॉक सारख्या ज्या सिच्युएशन तुमच्या मल्टी थ्रेडेड ऍप्लिकेशन्समध्ये येत आहेत त्या तुम्ही टाळू शकता. आणि महत्वाची गोष्ट की जे डिझायर्ड ऍप्लिकेशनची फंक्शनॅलिटी आहे ते तुम्ही इंटर थ्रेड कम्युनिकेशन थ्रू अचीव्ह करू शकता. मग ह्या जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट क्लासमधल्या कोणत्या 3 मेथड्स आहेत, तर वेट मेथड आहे, नोटिफाय आणि नोटिफाय ऑल. ह्या 3 मेथड्स आहेत ज्या इंटर थ्रेड कम्युनिकेशनसाठी यूज केल्या जातील. आणि ह्या मेथड्स आहेत त्या बाय डिफॉल्ट तुमच्या ऑब्जेक्ट क्लासमध्ये फायनल म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत. फायनल म्हणून ज्या मेथड डिक्लेअर केलेल्या असतात किंवा डिफाईन केलेल्या असतात ते आपल्याला माहिती आहेत की त्या तुम्ही ओव्हरराईड करू शकत नाही, त्याची फंक्शनॅलिटी चेंज करू शकत नाही. आणि ह्या सगळ्या मेथड ऑब्जेक्ट क्लासमध्ये अवेलेबल असल्यामुळे ऑब्जेक्ट हा सुपर क्लास सगळ्या क्लासेसचा असल्यामुळे ह्या मेथड्स तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये अवेलेबल असतील. बरोबर आहे. मग बघा, द वेट, नोटिफाय अँड नोटिफाय ऑल मेथड्स of object class are used for this purpose. These methods are implemented as final methods in object so that all classes have them. बरोबर. All the 3 methods can be called only from synchronized context. आणि ह्या ज्या मेथड्स आहेत वेट, नोटिफाय किंवा नोटिफाय ऑल, ह्या मात्र तुम्हाला सिंक्रोनाइज मेथड्स किंवा सिंक्रोनाइज ब्लॉक मधूनच कॉल करता येतील. हे महत्वाचं आहे. म्हणजे these 3 methods which are used for inter thread communication can be called only from synchronized context. That means only from सिंक्रोनाइज मेथड्स और सिंक्रोनाइज ब्लॉक्स. बरोबर आहे. मग मेथड नेम बघा आणि त्याचं डिस्क्रिप्शन. ती मेथड काय करते, वेट मेथड बघा. पहिली मेथड कोणते, वेट मेथड. तर बघा, टेल्स कॉलिंग थ्रेड टू गिव्ह अप मॉनिटर अँड गो टू स्लीप अंटिल सम अदर थ्रेड एंटर्स द सेम मॉनिटर अँड कॉल नोटिफाय. बरोबर. मग एखादा थ्रेड जो करंटली शेअर्ड रिसोर्स एक्झिक्यूट करतोय तोच थ्रेड ही वेट मेथड कॉल करू शकतो. म्हणजेच करंटली असा थ्रेड की ज्याच्याकडे शेअर्ड रिसोर्सचा लॉक आहे असा थ्रेडच वेट मेथड कॉल करू शकतो. आणि ती कॉल केल्यानंतर काय होणार आहे की तो थ्रेड काय करणार आहे, त्या ऑब्जेक्टचं लॉक रिलीज करणार आहे. बघा मी काय म्हणतोय, तो थ्रेड त्या ऑब्जेक्टचं लॉक रिलीज करणार आहे. का तर दुसरा कुठला तरी थ्रेडला तो पर्टिक्युलर रिसोर्स पाहिजे.
दुसऱ्या कुठल्या तरी थ्रेडला तो पर्टिक्युलर रिसोर्स पाहिजे, बरोबर आहे. मग हा थ्रेड ज्याच्याकडे आता त्या ऑब्जेक्टचं लॉक आहे किंवा जो आता एक्झिक्यूट करतोय तो वेट मेथड कॉल करणार आहे आणि त्या जो शेअर्ड रिसोर्स आहे त्याचा ऑब्जेक्ट रिलीज करणार आहे, ऑब्जेक्ट लॉक आहे ते रिलीज करणार आहे, जेणेकरून दुसरा कोणता तरी थ्रेड ते ऑब्जेक्ट लॉक अक्वायर करेल आणि एक्झिक्युशन करेल. आणि हा कधीपर्यंत वेटिंग स्टेटमध्ये राहणार आहे किंवा एका डॉर्मंट फेजमध्ये राहणार आहे हा थ्रेड, तर जोपर्यंत दुसरा थ्रेड नोटिफाय मेथड कॉल करत नाही तोपर्यंत हा थ्रेड ज्याने वेट मेथड कॉल केलेली आहे तो डॉर्मंट फेजमध्ये राहील किंवा वेटिंग स्टेटमध्ये राहील. ठीक आहे. नोटिफाय मेथड आहे. मग बघा नोटिफाय मेथड म्हणजेच काय, तर नोटिफाय करायचे आपल्याला. मग बघा वेक्स अप अ थ्रेड दॅट कॉल्ड वेट ऑन द सेम ऑब्जेक्ट. जसं की बाबा आत्ताच आपण डिस्कस केलं की ज्या थ्रेडकडं ऑब्जेक्ट लॉक आहे तो थ्रेड वेट मेथड कॉल करू शकतो आणि त्याच्यानंतर तो मात्र वेटिंग स्टेटमध्ये जातो, बरोबर, किंवा डॉर्मंट स्टेटमध्ये जातो. कधीपर्यंत डॉर्मंट स्टेटमध्ये जातो, तर दुसरा थ्रेड तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट लॉक अक्वायर करून त्या शेअर्ड रिसोर्सचं एक्झिक्युशन करत नाही आणि त्याच्यानंतर तो नोटिफाय मेथड कॉल करत नाही तोपर्यंत तो थ्रेड वेटिंग स्टेटमध्ये राहील. मग जो आत्ता थ्रेड न्यू थ्रेड आहे ज्यानं ऍक्च्युअल मध्ये ऑब्जेक्ट लॉक अक्वायर केलेला आहे आणि तो काय करेल, त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की तो नोटिफाय मेथड कॉल करेल, तो नोटिफाय मेथड कॉल करेल, जेणेकरून काय होईल की जो वेट स्टेटमध्ये होता, वेट स्टेटमध्ये होता ऑब्जेक्ट, बरोबर, ज्याने वेट मेथड कॉल केली होती, किंवा जो ऑब्जेक्ट त्या पर्टिक्युलर शेअर्ड रिसोर्ससाठी वेट स्टेटमध्ये आहे तो पर्टिक्युलर थ्रेड काय केला जाईल, वेकअप केला जाईल. तो पर्टिक्युलर थ्रेड जो ऍक्च्युअल मध्ये त्या पर्टिक्युलर शेअर्ड रिसोर्ससाठी वेटिंग स्टेटमध्ये आहे तो नोटिफाय मेथडमुळे काय केला जाईल, वेकअप केला जाईल आणि मग तो थ्रेड त्या पर्टिक्युलर शेअर्ड रिसोर्सचं एक्झिक्युशन स्टार्ट करेल, त्या पर्टिक्युलर शेअर्ड रिसोर्सचं एक्झिक्युशन स्टार्ट करेल, बरोबर आहे. मग बघा नोटिफाय ऑल, मग बघा वेक्स अप ऑल द थ्रेड्स दॅट कॉल्ड वेट ऑन द सेम ऑब्जेक्ट. जसं की नोटिफाय मेथड हा एकच थ्रेड इन्व्होक करेल, नोटिफाय मेथड हा एकच थ्रेड जो वेटिंग स्टेटमध्ये आहे त्या पर्टिक्युलर रिसोर्ससाठी तो एकच थ्रेड इन्व्होक करेल ऑल. पण नोटिफाय ऑल ही मेथड मात्र जेवढे पण थ्रेड्स त्या पर्टिक्युलर शेअर्ड रिसोर्ससाठी वेटिंग स्टेटमध्ये आहेत तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या थ्रेड्सला वेकअप करेल, त्या सगळ्या थ्रेड्सला वेकअप करेल. मग नोटिफाय आणि नोटिफाय मध्ये एक फरक आहे बघा. नोटिफाय हा काय करतो, तर फक्त एकच थ्रेड वेकअप करतो जो वेटिंग स्टेटमध्ये आहे त्या पर्टिक्युलर शेअर्ड रिसोर्सला किंवा त्या पर्टिक्युलर शेअर्ड ऑब्जेक्टला. नोटिफाय ऑल मात्र जेवढे पण थ्रेड्स वेटिंग स्टेटमध्ये आहेत, मग 10 असतील 20 असतील, ते सगळेच्या सगळे थ्रेड्सला वेकअप करतो की जे ऍक्च्युअल मध्ये त्या पर्टिक्युलर शेअर ऑब्जेक्टला किंवा त्या पर्टिक्युलर शेअर्ड मेथड किंवा त्या पर्टिक्युलर शेअर्ड काय म्हणूयात ब्लॉकसाठी वेटिंग स्टेटमध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या थ्रेड्सना वेकअप करण्याचं काम नोटिफाय ऑल मेथड करते. ठीक आहे. मग बघा नेक्स्ट वेट मेथड. बघा वेट मेथड, वेट मेथड causes a thread to release the lock it is holding on an object allowing another thread to run. म्हणजेच आत्ता माझ्याकडं किंवा आत्ता करंटली एक थ्रेड एक्झिक्यूट होतोय, त्याच्याकडं शेअर्ड रिसोर्स किंवा पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं लॉक आहे. त्यांनी जर वेट मेथड कॉल केली तर तो काय करणार आहे, जे काय लॉक तो आता करंटली त्या ऑब्जेक्टवर होल्ड करतोय ते रिलीज करणार आहे, जेणेकरून दुसरा कोणता तरी थ्रेड तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट काय करेल, रन करेल किंवा एक्झिक्यूट करेल. मग बघा वेट मेथड इज डिफाइंड इन ऑब्जेक्ट क्लास, जे मी तुम्हाला सांगितलं. वेट कॅन ओनली बी इन्व्होक्ड फ्रॉम विदिन सिंक्रोनाइज कोड. मग वेट मेथड फक्त आणि फक्त सिंक्रोनाइज कोड किंवा सिंक्रोनाइज कंटेक्स्ट म्हणून कॉल केली जाते, हे मी तुम्हाला सांगितलं. सिंक्रोनाइज कंटेक्स्ट म्हणजेच काय, तर आपण बघितलं सिंक्रोनाइज मेथड असू शकते किंवा सिंक्रोनाइज ब्लॉक असू शकतो, त्याच्यामधूनच वेट मेथड कॉल केली जाऊ शकते. आणि ती कोण कॉल करणार आहे, तर करंटली जो थ्रेड आता त्या पर्टिक्युलर रिसोर्सचा ऑब्जेक्ट लॉक ज्याच्याकडे आहे तो थ्रेड ती वेट मेथड कॉल करणार आहे, जेणेकरून दुसरा कोणता तरी थ्रेड एक्झिक्युशन स्टार्ट करेल. मग बघा इट शुड ऑलवेज बी रॅप इन ट्राय ब्लॉक ॲज इट थ्रोज आयओ एक्सेप्शन. मग वेट मेथड ही आयओ एक्सेप्शन, इनपुट आउटपुट एक्सेप्शन थ्रो करते, म्हणून तो ट्राय ब्लॉक मध्ये आपण वेट मेथड लिहिला पाहिजे नेहमी. वेट कॅन ओनली बी इन्व्होक्ड बाय द थ्रेड दॅट ओन्स द लॉक ऑन द ऑब्जेक्ट, जे मी तुम्हाला आता सांगितलं. Next, when wait is called, the thread becomes disabled for scheduling and lies dormant until one of four things occur. जसं की मी तुम्हाला सांगितलं, एकदा का थ्रेडने वेट मेथड कॉल केली की त्याच्याकडे ऑब्जेक्टचं जे लॉक आहे ते रिलीज केलं जाईल, ऑब्जेक्टचं त्याच्याकडे जे लॉक आहे ते रिलीज केलं जाईल, जेणेकरून दुसरा कुठला तरी थ्रेड ते वायर करेल आणि तो पर्टिक्युलर एक्झिक्युशन त्या पर्टिक्युलर रिसोर्सचं स्टार्ट करेल, बरोबर. पण हा जो थ्रेड ज्याने वेट मेथड कॉल केलेली आहे आणि ऑब्जेक्टचा लॉक रिलीज केलेला आहे तो मात्र डिसेबल केला जाईल स्केड्युलिंगसाठी, किंवा तो डॉर्मंट फेजमध्ये राहील किंवा वेट स्टेटमध्ये राहील. आणि ते कधीपर्यंत वेट स्टेटमध्ये राहील किंवा डॉर्मंट फेजमध्ये राहील किंवा
स्केड्युलिंग त्याचं डिसेबल असेल तर खालीलपैकी एखादी कंडिशन ऑकर झाली पाहिजे तरच तो मात्र स्केड्युलिंगसाठी इलिजिबल होईल किंवा डॉर्मंट फेजमधून बाहेर येईल किंवा वेटिंग स्टेटमधून बाहेर येईल आणि कम्पीट करेल त्या पर्टिक्युलर रिसोर्ससाठी. तर ह्या 4 कंडिशन आहेत बघा. अनदर थ्रेड इन्व्होक्स द नोटिफाय मेथड फॉर दिस ऑब्जेक्ट अँड द स्केड्युलर आर्बिट्ररी चुजेस टू रन द थ्रेड. बरोबर, जसं की मी मगाशी सांगितलं की जो दुसरा थ्रेड आहे तो नोटिफाय मेथड कॉल करेल, त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की त्या केसमध्ये हा जो थ्रेड तुमचा डिसेबल झाला होता स्केड्युलिंगसाठी किंवा डॉर्मंट फेजमध्ये होता किंवा वेटिंग स्टेटमध्ये होता तो इलिजिबल होईल तुमचा स्केड्युलिंगसाठी किंवा तो थ्रेड रनिंगसाठी इलिजिबल होईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अनदर थ्रेड इन्व्होक्स द नोटिफाय ऑल मेथड फॉर दिस ऑब्जेक्ट. बरोबर आहे. किंवा दुसरा थ्रेड नोटिफाय ऑल मेथड की ज्या केसमध्ये जेवढे त्या नोटिफाय ऑल जर कॉल केली तर त्या केसमध्ये जेवढे पण थ्रेड्स तुमचे वेटिंग स्टेटमध्ये आहेत किंवा डॉर्मंट फेजमध्ये आहेत ते सगळे वेकअप केले जातील. मग बघा, अनदर थ्रेड इंटरप्ट दिस थ्रेड किंवा दुसरा एखादा थ्रेड हा जर बाबा इंटरप्ट केला ह्या पर्टिक्युलर थ्रेडला तर मात्र तो डॉर्मंट फेजमधून बाहेर येईल किंवा शेड्युलिंगसाठी जो डिसेबल झाला होता तो एनेबल होईल. द स्पेसिफाईड वेट टाइम इलॅप्सेस किंवा एका पर्टिक्युलर टाइम पिरियड पुरता तो जो काय स्केड्युलिंग त्याचं तो वेटिंग स्टेटमध्ये होता तो टाइम जर संपला तर मात्र तो त्या वेटिंग स्टेटमधून बाहेर येईल आणि कम्पीट करेल त्या पर्टिक्युलर रिसोर्ससाठी. ठीक आहे. मग बघा, वेन वन ऑफ द अबव ऑकर्स द थ्रेड बिकम्स रिअवेलेबल टू द थ्रेड स्केड्युलर अँड कम्पीट्स फॉर लॉक ऑन ऑब्जेक्ट. म्हणजेच या वरीलपैकी 4 गोष्टी आता आपण ज्या डिस्कस केल्या त्या गोष्टीपैकी एखादी गोष्ट झाली की तुमचा थ्रेड जो डिसेबल झाला होता स्केड्युलिंगसाठी किंवा आपण डॉर्मंट फेजमध्ये किंवा वेटिंग स्टेटमध्ये असं आपण म्हणत होतो तो वेकअप होईल आणि त्याच्यानंतर तो कम्पीट करेल लॉक मिळवण्यासाठी त्या ऑब्जेक्टचं एक्झिक्युशनसाठी. ठीक आहे. वन्स इट रिगेन्स द लॉक ऑन द ऑब्जेक्ट एव्हरीथिंग रिझ्युम्स ॲज इफ नो सस्पेन्शन हॅड ऑकर्ड. आणि एकदा का त्या पर्टिक्युलर जो आता वेटिंग स्टेटमधून बाहेर आलेला थ्रेड आहे त्याला ऑब्जेक्टचं लॉक मिळालं की तो त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट करेल आणि अशा पद्धतीने एक्झिक्युशन स्टार्ट केलं जाईल की किंवा रिझ्यूम केलं जाईल की सस्पेन्शन ऑकरच झालं नव्हतं. ठीक आहे. मग नेक्स्ट बघा, नोटिफाय मेथड ही काय करते बघा, वेक्स अप अ सिंगल थ्रेड दॅट इज वेटिंग ऑन दिस ऑब्जेक्ट्स मॉनिटर. बरोबर आहे. म्हणजे जो आता वेटिंग स्टेटमध्ये ऑब्जेक्ट्स आहेत, बरोबर, वेटिंग स्टेटमध्ये जे थ्रेड्स आहेत ह्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्सच्या ऍक्सेससाठी त्यापैकी एका थ्रेडला हा वेकअप करेल नोटिफाय मेथड. बरोबर. इफ एनी थ्रेड आर वेटिंग ऑन दिस ऑब्जेक्ट वन ऑफ देम इज चोजन टू बी अवेकन. म्हणजे 10 थ्रेड सध्या वेटिंग स्टेटमध्ये आहेत त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या लॉकसाठी तर त्यापैकी एखादा आर्बिट्ररी म्हणजेच रँडमली त्यातला एखादा सिलेक्ट केला जाईल थ्रेड नोटिफाय मेथडनी आणि त्याला नोटिफाय केलं जाईल किंवा त्याला ते लॉक आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी नोटिफाय केलं जाईल. ठीक आहे. मग बघा, द चॉईस इज आर्बिट्ररी अँड डिस्क्रिप्शन ऑफ इम्प्लिमेंटेशन. मग ह्या 10 पैकी कोणता थ्रेड वेकअप करायचा नोटिफाय मेथडनी हे मात्र रँडमली चूज केलं जाईल आणि हे कशावर डिपेंड आहे तर इम्प्लिमेंटेशनवर, स्केड्युलरच्या थ्रेडचा जो स्केड्युलर असतो त्याच्या इम्प्लिमेंटेशनवर डिपेंड असेल की ह्या 10 थ्रेड्स जे वेटिंग स्टेटमध्ये आहे त्यापैकी कोणता थ्रेड नोटिफाय मेथडनी इन्व्होक करायचा आहे. ठीक आहे. कॅन ओनली बी युज्ड विद इन सिंक्रोनाइज कोड. आणि ही नोटिफाय मेथड मागाशी डिस्कस केल्याप्रमाणे फक्त सिंक्रोनाइज कोड म्हणजे सिंक्रोनाइज मेथड किंवा सिंक्रोनाइज ब्लॉकमध्ये वापरली जाऊ शकते. द अवेकन्ड थ्रेड विल नॉट बी एबल टू प्रोसीड अंटिल द करंट थ्रेड रिलिंक्विशेस द लॉक ऑन दिस ऑब्जेक्ट. म्हणजे जो थ्रेड आता नोटिफाय मेथडने आपण वेक केलाय तो ऑब्जेक्टचं लॉक अक्वायर करून एक्झिक्युशन स्टार्ट करणार नाही जोपर्यंत अगोदरच्या थ्रेडनं त्याचं लॉक रिलीज केलं नाही तोपर्यंत. ठीक आहे. मग बघा, मग इथं बघा प्रोड्युसर आणि कंझ्युमरचा एक कोड आहे जो आपण मल्टी थ्रेडिंग यूज करून इम्प्लिमेंट केलेला आहे. हा इनकरेक्ट कोड आहे. हा इनकरेक्ट कोड का आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. का तर बाबा प्रोड्युसरनं सपोज 5 प्रॉडक्ट काय केले प्रोड्यूस केले तर कंझ्युमरने 5 प्रॉडक्ट्स काय केले पाहिजे तुमचे सॉरी प्रोड्युसरनं 5 प्रॉडक्ट जर प्रोड्यूस केले असतील तर कंझ्युमरने 5 प्रॉडक्ट्स कंझ्युम केले पाहिजे. म्हणजे प्रोड्युसरनं पहिला प्रॉडक्ट कंझ्युम केला की पहिला प्रॉडक्ट कंझ्युम केला पाहिजे कंझ्युमरने. पुन्हा प्रोड्युसरनं दुसरा प्रॉडक्ट प्रोड्यूस केला की कंझ्युमरनी दुसरा प्रॉडक्ट कंझ्युम केला पाहिजे. म्हणजेच हे सिंक्रोनाइज मॅनरमध्ये झाला पाहिजे. प्रोड्यूस झाला पाहिजे, कंझ्युम झाला पाहिजे, प्रोड्यूस झाला पाहिजे, कंझ्युम झाला पाहिजे. पण इथं आपण जे सिंक्रोनाइज मेथड वापरले, बरोबर, सिंक्रोनाइज मेथड जरी वापरले असले आपण बघा ह्या एक्झाम्पलमध्ये तरी मात्र काय होतंय प्रॉब्लेम काय येतोय ह्या कोडमध्ये की प्रोड्युसर आणि कंझ्युमर, बरोबर, यांना जो स्केड्युलर थ्रू प्रोड्युसर आणि कंझ्युमर काय असणार आहेत थ्रेड्स असणार आहेत. प्रोड्युसर आणि कंझ्युमर्स काय असणार आहेत थ्रेड्स असणार आहेत. प्रोड्युसर कंझ्युमर आणि थ्रेड कंझ्युमरला जो टाइम स्केड्युलर करून अलोकेट केला जातो तो डिफरंट आहे.
बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतंय किंवा प्रोड्युसरनी प्रॉडक्ट जर जास्त प्रोड्यूस केलं तर कंझ्युमर मात्र तेवढे प्रॉडक्ट कंझ्युम करू शकत नाहीये. हा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये कोडमध्ये. तर हा कोड तुमच्यासाठी मी रन करून दाखवतो आणि एक्सप्लेन पण करतो तुम्हाला. तर मी नोटपॅड ओपन करतोय. हा कोड मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तो कोड फक्त मी तुमच्यासाठी ओपन करतोय. ड्राइव्ह CD ऑनलाइन जावा नोटपॅड procon.java. ओके, दिस इज द कोड. इनकरेक्ट इम्प्लिमेंटेशन आहे हे प्रोड्युसर आणि कंझ्युमरचं. का ते आउटपुट बघितल्यावर तुम्हाला समजेल. तर क्लास क्यू लिहिलेला आहे मी, क्लास क्यू लिहिलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये एक नम नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी सिंक्रोनाइज मेथड लिहिलेली आहे. कंझ्युम नावाची मेथड मी सिंक्रोनाइज लिहिलेली आहे. त्याच्या आतमध्ये काय केलंय, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन कंझ्युम नंबर आणि नंबर प्रिंट केलेला आहे. म्हणजे प्रॉडक्ट कंझ्युम केलाय, तो मेसेज प्रिंट केलाय, एवढंच केलंय, बाकी काय केलं नाही. आणि रिटर्न केलेला आहे तो नंबर काय केलेला आहे, रिटर्न केला आहे. सिंक्रोनाइज वायर्ड प्रोड्यूस इंटिजर एन. प्रोड्यूस मेथडला मात्र एक पॅरामीटर पास केलेला आहे मी एन. बरोबर. आणि तो कशाला सेट केलाय, नम जो आपला इन्स्टन्स व्हेरिएबल होता त्याला सेट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन प्रोड्यूस आणि नम म्हटलेलं आहे. म्हणजेच प्रॉडक्ट कोणता प्रोड्यूस झालेला आहे तो फक्त आपण इथं प्रिंट केलेला आहे. म्हणजे प्रॉडक्ट 1 प्रोड्यूस, तसंच इथं प्रॉडक्ट 1 कंझ्युम्ड. बरोबर. कंझ्युम्ड 1, प्रोड्यूस्ड 2, कंझ्युम 2 असं. म्हणजे प्रॉडक्ट प्रोड्यूस केला की तो कंझ्युम करून. बरोबर. त्याच्यानंतर बघा दोनच मेथड लिहिलेल्या आहेत क्लास क्यू मध्ये आणि त्या दोन्ही मेथड मी सिंक्रोनाइज केलेल्या आहेत, जेणेकरून ऍट अ टाइम एकच थ्रेड ती मेथड काय करेल, एक्झिक्यूट करेल. बरोबर आहे. मग बघा सिंक्रोनाइज कंझ्युम आणि सिंक्रोनाइज प्रोड्यूस अशा दोन मेथड लिहिलेल्या आहेत क्लास क्यू मध्ये. त्याच्यानंतर क्लास प्रोड्युसर लिहिलेला आहे. हा थ्रेड असणार आहे, प्रोड्युसर थ्रेड. ह्याचं काम काय असणार आहे, प्रॉडक्ट प्रोड्यूस करणं. म्हणजेच हा मेथड कॉल करणार आहे प्रोड्यूस मेथड. मग बघा थ्रेड कसा क्रिएट करायचा आपल्याला माहिती आहे. दोन प्रकारे आपण थ्रेड क्रिएट करू शकतो. बाय युझिंग रनेबल इंटरफेस म्हणजेच इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस, आणि दुसरा बाय एक्सटेंडिंग फ्रॉम थ्रेड क्लास. तर मी हा क्लास प्रोड्युसर इथं बघा इम्प्लिमेंट्स रनेबल म्हटलेला आहे. म्हणजेच हा रनेबल इंटरफेस पासून आपण हा थ्रेड क्रिएट करणार आहे प्रोड्युसर. बरोबर. त्याच्यानंतर क्यूचा ऑब्जेक्ट ह्या म्हणजे क्लास क्यूचा ऑब्जेक्ट इथं मी घेतलेला आहे ऍज अ इन्स्टन्स मेंबर म्हणून प्रोड्युसर क्लासमध्ये क्यू. त्याच्यानंतर प्रोड्युसर हा कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे मी. त्याला पास काय केलाय, तर क्यू म्हणजेच हा जो क्यू क्लासचा ऑब्जेक्ट आहे. बरोबर. तो मी पास केलेला आहे. आणि आतमध्ये काय सेट केलंय बघा, धिस डॉट क्यू इज इक्वल टू क्यू. धिस डॉट क्यू म्हणजेच हा जो आपला क्यू आहे इन्स्टन्स मेंबर क्यू, दॅट इज डिनोटेड बाय धिस डॉट क्यू. आणि हा जो पॅरामीटर म्हणून पास केलेला क्यू आहे तो क्यू इथं मी सेट केलेला आहे. बरोबर. आता मी थ्रेड क्रिएट करतोय, न्यू थ्रेड. मग क्रिएट करण्यासाठी थ्रेड काय, थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागतोय आपल्याला माहिती आहे. न्यू थ्रेड म्हटलेला आहे मी. आणि त्याला पास काय केलंय, धिस. त्याला पास काय केलंय, धिस. म्हणजेच प्रोड्युसर क्लासचा ऑब्जेक्ट पास केलेला आहे. बरोबर. का तर हा रनेबल इम्प्लिमेंट करतोय. रनेबल इम्प्लिमेंट करत असल्यामुळे प्रोड्युसर क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला थ्रेडच्या कन्स्ट्रक्टरला ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करावा लागेल. आणि तो असतो कशामध्ये, धिस मध्ये. धिस म्हणजेच करंट क्लासचा ऑब्जेक्ट. बरोबर. प्रोड्युसर क्लासचा ऑब्जेक्ट धिस म्हटलेला आहे मी. पण न्यू थ्रेड धिस म्हटलंय आणि त्याच्यानंतर त्याला एक स्ट्रिंग पास केलेली आहे प्रोड्युसर. त्याला काय स्ट्रिंग पास केलेली आहे, प्रोड्युसर नावाची स्ट्रिंग पास केलेली आहे. कशासाठी पास केलेली आहे, तर आपल्याला समजावं हा कोणता थ्रेड आहे. बरोबर. त्याच्यानंतर डॉट स्टार्ट म्हटले. डॉट स्टार्ट म्हटले की आपल्याला माहिती आहे तो काय करतो की बाबा रनिंग स्टेटमध्ये जातो. आणि रनिंग स्टेटमध्ये जातो आणि त्याच्यानंतर प्रोसेसरने त्याला टाइम किंवा स्केड्युलरने त्याला एक्झिक्युशनसाठी टाइम अलोकेट केल्यावर प्रोसेसरनी तो काय करतो, रन मेथड कॉल करतो. तो काय करतो, रन मेथड कॉल करतो आणि रन मेथड मधला कोड एक्झिक्यूट करतो. मग बाबा पब्लिक वाईड रन नावाची मेथड लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये आय नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, तो 0 ला इनिशियलाइज केलेला आहे. आणि लूप चालवली बघा, वाईल आय इज लेस दॅन 5. काय केलेलं आहे, क्यू डॉट प्रोड्यूस प्लस प्लस आय. म्हणजेच कोणती मेथड कॉल केली, कोणती मेथड कॉल केली, ही सिंक्रोनाइज वाईड प्रोड्यूस मेथड कॉल केली. आणि त्याला पास काय केलंय, प्लस प्लस आहे. म्हणजेच प्री इन्क्रीमेंट आहे. म्हणजे 0 आता पहिल्या वेळी किती जाईल, 1. म्हणजे इथं येईल 1n मध्ये येईल आणि प्रोड्यूस 1 म्हणजे प्रॉडक्ट प्रोड्यूस 1 म्हणेल. बरोबर. दुसऱ्या वेळेला येईल तो पुन्हा 2 होईल व्हॅल्यू आयची, पुन्हा तो वरती जाईल 2 प्रोड्यूस 2. पुन्हा 3 होईल आयची व्हॅल्यू, पुन्हा वरती जाईल, तो प्रिंट करेल प्रोड्यूस 3, प्रॉडक्ट प्रोड्यूस 3. अशा पद्धतीने काय केलं जाईल, असे 5 पर्यंत. बरोबर. आपल्याला लूप कधीपर्यंत चालवायचे, आय इज लेस दॅन 5. आणि 0 ला आय आपण स्टार्ट केला, त्यामुळे 5 प्रॉडक्ट्स प्रोड्यूस केले जातील आणि त्यांचे नंबर्स असतील प्रोड्यूस 1, प्रोड्यूस 2, प्रोड्यूस 3, प्रोड्यूस 4, प्रोड्यूस 5. बरोबर. हा झाला तुमचा प्रोड्युसर थ्रेड. बरोबर. दुसरा एक थ्रेड आपल्याला कंझ्युमरचा क्रिएट करायचा आहे. म्हणजे जे प्रॉडक्ट प्रोड्यूस केले ते आपल्याला कंझ्युम करायचे. त्यासाठी
कंझ्युमरचा थ्रेड क्रिएट केला बघा, क्लास कंझ्युमर. इथं पुन्हा मी इम्प्लिमेंट करतोय रनेबल इंटरफेस. इथं पुन्हा मी काही इम्प्लिमेंट करतोय, रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करतोय. बरोबर. त्याच्यामध्ये पुन्हा मी पॅरामीटर पास काय केलेला आहे, क्यू म्हणजेच क्यू क्लासचा ऑब्जेक्ट. पुन्हा कंझ्युमर कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा मी काय केलेला आहे, क्यूचा ऑब्जेक्ट ऍज अ पॅरामीटर म्हणून पास केलेला आहे. आणि धिस डॉट क्यू म्हणजेच हा जो इन्स्टन्स मेंबर आहे क्यू, त्याला आपण सेट केलेला आहे, जो पास केलेला क्यूचा ऑब्जेक्ट आहे त्याचा रेफरन्स. बरोबर. त्याच्यानंतर इथं पण कंझ्युमरचा थ्रेड क्रिएट केलेला आहे, तो क्रिएट करण्यासाठी न्यू थ्रेड म्हटलेला आहे मी. बरोबर. त्याच्यानंतर याला मला कंझ्युमरचा ऑब्जेक्ट पास करावा लागेल, का तर कंझ्युमर क्लास इम्प्लिमेंट करतोय रनेबल. जर एक्सटेंड म्हणला असता पण थ्रेड, तर इथं आपल्याला ऑब्जेक्ट पास करावा लागला नसता. बरोबर. मग न्यू थ्रेड धिस कंझ्युमरचा ऑब्जेक्ट आपण पास केलेला आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय करण्यासाठी मी कंझ्युमर स्ट्रिंग पॅरामीटर म्हणून थ्रेडच्या कन्स्ट्रक्टरला पास केली आणि डॉट स्टार्ट म्हटलं. डॉट स्टार्ट म्हटलं की हा काय होईल, कंझ्युमर रनिंग स्टेटमध्ये. हा कंझ्युमर काय होईल, रनिंग स्टेटमध्ये. आणि शेड्युलर ज्यावेळी याला टाइम अलोकेट करेल, त्यावेळी तो रन मेथड त्याची इन्व्होक करेल, रनेबल स्टेटमध्ये. बरोबर. मग पब्लिक वॉइड रन नावाची मेथड आहे बघा, पब्लिक वॉइड रन. त्याच्यामध्ये मी लूप लिहिलेले व्हाईल क्यू डॉट कंझ्युम. बरोबर. क्यू डॉट कंझ्युम ही मेथड कॉल करतोय, व्हाईल लूपमध्येच मी कॉल करतोय आणि ती व्हॅल्यू रिटर्न करते मला इथं. क्यू डॉट कंझ्युम बघा, प्रोड्यूस मेथड आपल्याला काय, सॉरी, कंझ्युम मेथड काय करते, रिटर्न एक व्हॅल्यू रिटर्न करते, रिटर्न नम. बरोबर. व्हॅल्यू रिटर्न करते. बरोबर. मग ही व्हॅल्यू जी आहे ती जोपर्यंत लेस दॅन 4 आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचे, ही लूप चालवायची. क्यू डॉट कंझ्युम मेथड आपल्याला कॉल करायची. क्यू डॉट कंझ्युम मध्ये आपण काय केलंय, प्रॉडक्ट कंझ्युमचा नंबर फक्त प्रिंट केलाय. कंझ्युम्ड 1, कंझ्युम 2 काय असेल ते, कंझ्युम 3 अशा पद्धतीचा नंबर आपण फक्त इथं काय करतोय, प्रिंट करतोय. कुठं, तर तुमच्या व्हाईल लूप मध्ये क्यू डॉट कंझ्युम लेस दॅन 4. हा झाला कंझ्युमर क्लास, हा झाला तुमचा कंझ्युमर क्लास. याचं काम काय, जे प्रॉडक्ट प्रोड्यूस झाले ते कंझ्युम करायचे, एवढंच काम आहे. आणि त्याच्यानंतर क्लास प्रो कॉन लिहिलेला आहे. बरोबर. नवीन क्लास, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेले आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स, स्ट्रिंग आर्ग्स. त्याच्यानंतर क्यूचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, क्यू इक्वल्स टू न्यू क्यू. म्हणजेच पहिला जो क्लास आपण लिहिला होता क्यू क्लास, बरोबर, ज्याच्यामध्ये आपण दोन मेथड्स लिहिल्या आहेत, सिंक्रोनाइज मेथड. एक आहे तुमची कंझ्युम आणि एक आहे प्रोड्यूस. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी प्रोड्युसर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, प्रोड्युसर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, त्याला पास केलाय क्यू ऑब्जेक्ट. हा जो क्यू क्लासचा ऑब्जेक्ट आहे तो पास केलाय. त्याच्यानंतर न्यू कंझ्युमर, कंझ्युमर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि त्याला पास केलाय क्यू. मग हे काय करतील, ज्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट होतो त्यावेळी कन्स्ट्रक्टर कॉल होतात. जसं की आता प्रोड्युसर चा ऑब्जेक्ट इथं आपण क्रिएट करतोय, प्रोड्युसरचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतोय आणि त्याला क्यूचा ऑब्जेक्ट पास केलाय. मग त्या केसमध्ये कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होईल, प्रोड्युसर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. बरोबर. हा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. बरोबर. ह्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काम काय केलंय, तर हा क्यू आपण सेट केलेला आहे दिस डॉट क्यू ला, म्हणजेच हा जो इन्स्टन्स क्यू क्लासचा ऑब्जेक्ट आहे त्याला आपण रेफरन्स असाइन केला आहे, जो क्यू आपण पास केलाय कन्स्ट्रक्टरला तो. बरोबर. आणि थ्रेड क्रिएट केलाय, प्रोड्युसर थ्रेड क्रिएट केलाय. इथं बघा, हा थ्रेड क्रिएट केलाय आणि त्याची स्टार्ट मेथड कॉल केली, त्यामुळे काय होणार, रन मेथड त्याची एक्झिक्युशन स्टार्ट करणार आहे. बरोबर. सेम आहे, आपण इथं न्यू कंझ्युमर म्हटलेला आहे, न्यू कंझ्युमर म्हटलेला. हा काय करणार आहे, तुमचा कंझ्युमर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करणार आहे. बरोबर. आणि त्या कन्स्ट्रक्टर मध्ये पुन्हा आपण काय केलंय, दिस डॉट क्यू इज इक्वल टू क्यू म्हटलंय आणि पुन्हा आपण कंझ्युमरचा थ्रेड क्रिएट केला आणि त्याची स्टार्ट मेथड कॉल केली आणि त्यामुळे तो काय करणार आहे, हा रन मेथडचा कोड एक्झिक्यूट करणार आहे, जो की कंझ्युम मेथड कॉल करणार आहे. आणि जो प्रोड्युसर मधला कोड होता रनचा, त्याच्यामध्ये आपण प्रोड्यूस मेथड कॉल केली होती. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, की सिंक्रोनायझेशन प्रॉपर होत नाही थ्रेड्समध्ये. प्रोड्युसर आणि कंझ्युमर थ्रेडमध्ये सिंक्रोनायझेशन प्रॉपर होत नाहीये. बरोबर. सिक्वेन्शियली ते प्रॉपरली एक्झिक्यूट होत नाहीत. म्हणजे जसं सिक्वेन्शन आउटपुट आपल्याला एक्सपेक्टेड काय, प्रॉडक्ट प्रोड्यूस झाला की कंझ्युमरनं कंझ्युम केला पाहिजे, प्रॉडक्ट प्रोड्यूस झाला की कंझ्युमरनं कंझ्युम केला पाहिजे. पण इथं सिंक्रोनाइज मेथड जरी वापरल्या असल्या तरी मात्र जो काही शेड्युलर टाइम अलोकेट करणार आहे, शेड्युलर जो काही टाइम अलोकेट करणार आहे तुमच्या थ्रेड्सना, त्याच्यावर डिपेंड आहे तुमच्या प्रोग्रामचा आउटपुट. त्यामुळं हा सिक्वेन्शियल मॅनरमध्ये आपल्याला आउटपुट मिळत नाही. आपल्याला आउटपुट जे मिळतं ते सिक्वेन्शियल मॅनरमध्ये मिळत नाही, की जसं आपल्याला एक्सपेक्टेड आहे प्रॉडक्ट प्रोड्यूस केला की कंझ्युम होणं गरजेचं आहे, तसं मिळत नाहीये. बरोबर आहे. मग हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, जसं की वेट नोटिफाय अँड नोटिफाय ऑल मेथड्स वापरून, की ज्या इंटर थ्रेड कम्युनिकेशनसाठी वापरतात. ते कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. त्याच्या अगोदर हा कोड तुम्हाला एक्झिक्यूट करून याचं आउटपुट दाखवतो मी. ठीक आहे. मग हा कोड एक्झिक्यूट करतो बघा तुमच्यासाठी, क्लिअर करून घेतो स्क्रीन. जावा सी कंपाइल करतो तुमच्यासाठी, क्रोकॉन डॉट. ठीक आहे, कंपाइल झालेला आहे कोड. त्याच्यानंतर रन करतोय बघा, जावा प्रोकॉन रन करतो. आउटपुट बघा काय ते, बघा आउटपुट काय आलं, प्रोड्यूस 1 2 3 4, प्रोड्यूस 5.
म्हणजे प्रोड्युसरलाच टाइम अलोकेट केला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कंझ्युमचं आउटपुट आले 5. बरोबर आहे. पुन्हा एकदा रन करतो तुमच्यासाठी बघा, आउटपुट सेम येते. रन करतो, आता बघा आउटपुट डिफरंट आला. आता आउटपुट डिफरंट आला. प्रत्येक वेळी आउटपुट चेंज होतंय का? तर बाबा जसं की बाबा स्केड्युलर आहे, बरोबर, थ्रेडचा जो स्केड्युलर आहे तो जसा टाइम अलोकेट करेल सीपीयू टाइम पर्टिक्युलर थ्रेड्सला, त्याच्यानुसार आउटपुट व्हेरी होणार आहे. जसं की आता बघा, आतापर्यंत प्रोड्युसरला वरच्या आउटपुटमध्ये काय दिसत होतं तुम्हाला, प्रोड्युसरला टाइम अलोकेट जास्त होत होता, त्यामुळे त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट होत होतं. प्रोड्यूस 4 प्रॉडक्ट प्रोड्यूस झाल्यानंतर कंझ्युम 4था म्हणत होता. वरचे 3 प्रॉडक्ट कंझ्युमच होत नव्हते, त्याच्यानंतर प्रोड्यूस 5 म्हणत होता. बरोबर. सेम वे इकडे बघा, इथं मात्र बघा आता प्रोड्यूस्ड 1 म्हटलंय, कंझ्युम्ड 1 म्हणजे किती वेळा कंझ्युम झाला, कंझ्युम कॉल केला बघा त्यांनी बऱ्याच वेळा. त्याच्यानंतर प्रोड्यूस 2, 3, 4, 5 आणि लास्टला मग कंझ्युम 5. हे आउटपुट आपल्याला एक्सपेक्टेड नाहीये. मग हे सॉल्व्ह कसं करायचं, हाऊ टू सॉल्व्ह दिस? मग त्यासाठी दुसरा प्रोग्राम बघा केलेला आहे तुमच्यासाठी, की आता सिंक्रोनायझेशन कसं करायचं थ्रेड्समध्ये, वेट मेथड कॉल करून किंवा नोटिफाय मेथड कॉल करून, ते बघायचंय आपल्याला. मग त्याच्यासाठी पण मी कोड केलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठी मी क्लास लिहिलाय बघा, सॉरी, डॉट क्लास झालं, डॉट जावा पाहिजे आपल्याला बघा. तर त्याच्यासाठी हा क्लास लिहिलेला आहे तुमच्याकडे बघा. याच्यामध्ये काय काय मॉडिफिकेशन्स आहेत तेवढे बघा व्यवस्थित. तर बघा, क्लास क्यू म्हटलेला आहे मी, बरोबर. क्लास क्यू मगाचाच क्लास आहे. त्याच्यामध्ये नम म्हणजेच नम हा व्हेरिएबल आपण घेतला इंटिजर टाइपचा, प्रॉडक्ट प्रोड्यूस करणार आहे आणि कंझ्युम करण्यासाठीचा जो नंबर आहे तो डिस्प्ले करण्यासाठी आहे. आता इथं मात्र मी एक बुलियन व्हेरिएबल घेतलेला आहे इज सेट, आणि तो स्टार्टला सेट केलाय मी फॉल्सला. सेट केलाय फॉल्सला, बरोबर. फॉल्सला का सेट केलाय, तर प्रॉडक्ट कंझ्युम झाला नसेल तर हा व्हेरिएबल मी स्टार्टला फॉल्सला सेट करणार आहे, बरोबर आहे. मग सिंक्रोनाइज इंटिजर कंझ्युम मेथड लिहिलेलं आहे, त्याच्या आतमध्ये इफ नॉट इज सेट, म्हणजेच इज सेट हा तुमचा जर ट्रू नसेल तर, म्हणजेच कंझ्युम केला असेल तर ट्रू होणार आहे, तो कंझ्युम केला असेल तर तो काय होणार आहे, ट्रू होणार आहे, बरोबर आहे. मग तो आता सध्या फॉल्स असेल तर फॉल्स निगेशन केल्यावर काय येतो, ट्रू येतं, त्यामुळे तो आतमध्ये जाणार आहे. इथं ट्राय ब्लॉक मध्ये वेट मेथड कॉल केलेली आहे मी, बरोबर आहे. आणि ती एक्सेप्शन थ्रो करते, आयओ एक्सेप्शन, ती कॅच केली मी युझिंग एक्सेप्शन ऑब्जेक्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजेच काय होणार आहे, हा थ्रेड आता वेटिंग स्टेटमध्ये राहणार आहे, बरोबर आहे. कधीपर्यंत वेटिंग स्टेटमध्ये राहणार आहे, जोपर्यंत ही मेथड कोण कंझ्युम कॉल करणार आहे, कंझ्युमर. जोपर्यंत प्रोड्युसर हा नोटिफाय मेथड कॉल करत नाही, बरोबर, त्यानं प्रॉडक्ट क्रिएट केलाय, तोपर्यंत हा थ्रेड वेटिंग स्टेटमध्ये राहणार आहे. ओके. मग बघा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन कंझ्युम, नंबर फक्त आपण प्रिंट केलेला आहे, बरोबर आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर इज सेट फॉल्सला आपण सेट केलेलं, बरोबर. इज सेट फॉल्सला आपण सेट केलेलं. त्याच्यानंतर नोटिफाय मेथड कॉल केली बघा. नोटिफाय मेथड कुणाला नोटिफाय करणार आहे आपण, प्रॉडक्ट कंझ्युम झाला म्हणून प्रोड्युसरला, बरोबर. आणि रिटर्न नम केलेला आहे, ठीक आहे. थोडासा कोड अवघड आहे समजायला, ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. त्याच्यानंतर सिंक्रोनाइज वॉइड प्रोड्यूस इंटिजर एन, मगाचीच प्रोड्यूस मेथड आहे. इथं इफ इज सेट, आता मात्र इज सेट ट्रू असेल तर, बरोबर, ट्रू असेल तर मग काय करायचं आपल्याला, ट्राय, पुन्हा वेट स्टेटमध्ये जाणार आहे आपण, बरोबर, वेट स्टेटमध्ये जाणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा कॅच एक्सेप्शन ही म्हटलेलं आहे, आयओ एक्सेप्शन थ्रो करतो, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जाणार आहे. वेट स्टेटमध्ये का जाणार आहे, तर इज सेट ट्रू आहे, म्हणजेच तो प्रॉडक्ट अजून कंझ्युम झालेला नाहीये, बरोबर. त्याच्यानंतर कंझ्युम झाला असेल तर मात्र तो नवीन प्रॉडक्ट क्रिएट करेल, प्रोड्यूस करेल. नम इज इक्वल टू एन म्हटलेला आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन प्रोड्यूस्ड नम, प्रॉडक्ट जो प्रोड्यूस झाला तो आपण त्याचा नंबर प्रिंट केला. त्याच्यानंतर इज सेट ट्रू केलेला आहे आणि नोटिफाय करतोय आपण. कुणाला नोटिफाय करतोय, तर कंझ्युमरला, की प्रॉडक्ट रेडी आहे, तो कंझ्युम करा, ठीक आहे. नोटिफाय आणि वेट कॉल केले. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे 2 क्लास आहेत, क्लास प्रोड्युसर, इम्प्लिमेंट्स रनेबल. त्याच्यामध्ये क्यू ऑब्जेक्ट क्यू लिहिलेला आहे, प्रोड्युसर क्यू दिस डॉट क्यू इज इक्वल टू क्यू. नेहमीप्रमाणे न्यू थ्रेड म्हणजेच प्रोड्युसरचा थ्रेड क्रिएट केलेला आहे, स्टार्ट केलेला आहे, बरोबर. तो रन मेथड कॉल करेल. ही रन मेथड मगाच्याच प्रमाणे लिहिलेली आहे, इंटिजर आय इज इक्वल टू 0 वाईल आय इज लेस दॅन 5 क्यू डॉट प्रोड्यूस प्लस प्लस आय. त्याच्यानंतर कंझ्युमर क्लास लिहिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कंझ्युमर क्लास लिहिलेला आहे, क्लास कंझ्युमर इम्प्लिमेंट्स रनेबल. त्याच्यामध्ये क्यूचा ऑब्जेक्ट आहे, नेहमीप्रमाणे आपण कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे, दिस डॉट क्यू इज इक्वल टू क्यू सेट केलेला आहे. त्याच्यानंतर न्यू थ्रेड, कंझ्युमरचा थ्रेड क्रिएट केला आणि तो स्टार्ट केलेला आहे, आणि त्याची रन मेथड इन्व्होक केली जाईल. त्याच्यामध्ये क्यू डॉट कंझ्युम लेस दॅन 5 असेपर्यंत
कंझ्युम मेथड कॉल करेल, का तर 5 प्रॉडक्ट प्रोड्यूस होत आहेत आणि 5 कंझ्युम करायचे आहेत आपल्याला. ठीक. त्यानंतर क्लास यूज लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये क्यू क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतोय, क्यू क्यू इक्वल्स टू न्यू क्यू. त्याच्यानंतर न्यू प्रोड्युसर म्हटलेला आहे, त्याला पास केला आहे क्यू ऑब्जेक्ट, आणि न्यू कंझ्युमर त्याला पास केलेला आहे क्यू ऑब्जेक्ट. मग आउटपुट काय येते बघायचं आपल्याला. याचं क्लिअर करतो स्क्रीन तुमच्यासाठी. ठीक आहे, कंपाइल करतो प्रोग्राम. जावा सी प्रोकॉन यूज डॉट जावा. कंपाइल झालेला आहे कोड बघा तुमच्यासाठी. रन करतो. जावा प्रोकॉन यूज. आता मात्र आउटपुट बघा सिंक्रोनाइज मॅनर मध्ये तुम्हाला प्रिंट झालेला आहे. बघा, प्रोड्यूस 1 कंझ्युम्ड 1, प्रोड्यूस 2 कंझ्युम 2, प्रोड्यूस 3 कंझ्युम 3, प्रोड्यूस 4 कंझ्युम 4, प्रोड्यूस 5 कंझ्युम 5. ओके. मग बघा, इंटर थ्रेड कम्युनिकेशन मुळे तुमचं आउटपुट किती सिरियल मॅनर मध्ये प्रिंट झालंय तुम्हाला. प्रोड्यूस कंझ्युम बघा किती वेळा एक्झिक्यूट करा. स्केड्युलर आता आपण वेट आणि नोटिफाय मेथड यूज केल्यामुळे त्याला कॉम्पिटिशन नसणार आहे थ्रेड्समध्ये, आणि प्रॉपरली तुमचं एक्झिक्युशन सिक्वेन्शियल मॅनरमध्ये कॅरी आउट केलं जाईल. प्रॉडक्ट प्रोड्यूस झाला की तो कंझ्युम केला जाईल. दिस इज द करेक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ युअर प्रोड्युसर अँड कंझ्युमर प्रॉब्लेम. क्लिअर आहे का सांगा जरा चॅट बॉक्समध्ये मला. ठीक आहे, मग थ्रेड लाईफ सायकल बघायची आपल्याला. म्हणजेच थ्रेड ज्यावेळी क्रिएट केला जातो ते त्याचं एक्झिक्युशन टर्मिनेट होईपर्यंत तो कोणकोणत्या फेजेसमध्ये असतो, बरोबर, किंवा कोणकोणत्या स्टेटमध्ये असतो ते आपल्याला बघायचं. ठीक आहे बघा, अ थ्रेड इन जावा ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम एक्झिस्ट्स इन एनी वन ऑफ द फॉलोइंग स्टेट्स. म्हणजेच थ्रेड ज्यावेळी तुम्ही क्रिएट करता जावामध्ये त्यावेळी थ्रेड ॲट लिस्ट ह्या ज्या खाली स्टेट्स मेंटेन केलेल्या त्यापैकी एखाद्या स्टेटमध्ये असेल. थ्रेड इन जावा ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम, बरोबर. अ थ्रेड लाईज ओनली इन वन ऑफ द शोन स्टेट्स ॲट एनी इन्स्टंट. बरोबर, थ्रेड एका खाली ज्या 5 स्टेट दिले त्यापैकी एका स्टेटमध्ये असू शकतो थ्रेड तुमचा मुवमेंटला. ठीक आहे, ॲट एनी इन्स्टन्स. मग बघा, न्यू बॉर्न स्टेट आहे, म्हणजेच नुकताच आपण थ्रेड क्रिएट केलेला आहे. रनेबल स्टेट आहे, ज्यावेळी आपण स्टार्ट मेथड कॉल करू ना थ्रेडची त्यावेळी तो रनेबल स्टेटमध्ये जाईल, म्हणजे अजून एक्झिक्युशन स्टार्ट करणार नाही तो, फक्त रनेबल स्टेटमध्ये असेल. आणि ज्यावेळी स्केड्युलर त्याला टाइम अलोकेट करेल सीपीयू टाइम त्यावेळी, किंवा सीपीयू ज्यावेळी त्याला टाइम अलोकेट करेल त्यावेळी एक्झिक्युशन स्टार्ट केलं जाईल. मग त्यावेळी तो रनिंग स्टेटमध्ये जाईल. मग रनिंग स्टेट ऑटोमॅटिकली रन मेथड कॉल केली जाईल ज्यावेळी शेड्यूलर त्याला टाइम अलोकेट करेल सीपीयू टाइम. त्यानंतर ब्लॉक स्टेट, जसं की बाबा शेअर्ड रिसोर्सेस आहेत, आता करंटली तो शेअर्ड रिसोर्स दुसरा थ्रेड कोणता तरी एक्झिक्यूट करतोय किंवा अक्वायर केलाय, तोपर्यंत तो वेट स्टेटमध्ये जाईल. म्हणजे पर्टिक्युलर रिसोर्ससाठी वेटिंग स्टेटमध्ये असेल त्यावेळी त्याला ब्लॉक स्टेटमध्ये आहे असं म्हटलं जातं. आणि डेड स्टेट म्हणजे त्याचं टर्मिनेशन झालेलं आहे किंवा एक्झिक्युशन संपलेलं आहे थ्रेडचं. ठीक आहे, ह्या 5 स्टेट्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचा थ्रेड असू शकतो ॲट एनी मोमेंट. नेक्स्ट बघा, मग हे थ्रेडची लाईफ सायकलची डायग्राम आहे बघा. न्यू थ्रेड त्याला न्यू बॉर्न म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, न्यू बॉर्न. त्याची स्टेट बघा, ते ज्यावेळी आपण स्टार्ट मेथड कॉल करतो त्याची त्यावेळी तो रनेबल स्टेटमध्ये जातो. कोणत्या स्टेटमध्ये जातो तर ऍक्टिव्ह थ्रेड म्हटलं जातं त्याला. आणि ऍक्टिव्ह थ्रेडमध्ये 2 स्टेट येतात, रनेबल आणि रनिंग. ठीक आहे, स्टार्ट मेथड कॉल केल्या तो लगेच रन होईल असं काही गॅरंटी नाही. का तर बरेचसे थ्रेड्स असतात मल्टी थ्रेडिंग ऍप्लिकेशनमध्ये, आणि करंटली सीपीयू तुमच्या कोणत्या थ्रेडला सर्व करतोय किंवा एक्झिक्यूट करतोय हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे स्टार्ट केल्या थ्रेड तुमचा डायरेक्टली रन होणार नाही, तो रनेबल स्टेटमध्ये जाईल. जर बाबा आता कोणताही दुसरा थ्रेड एक्झिक्युशन मध्ये नसेल आणि तुमच्या शेड्युलरने आता जो थ्रेड आपण क्रिएट केला आणि ज्याची स्टार्ट मेथड कॉल केली त्याला जर एक्झिक्युशनसाठी प्रायोरिटी दिली किंवा सिलेक्ट केलं तर मात्र तो रनिंग स्टेटमध्ये जाईल. अदरवाईज रनेबल स्टेटमध्ये असेल आणि त्याच्या टर्नसाठी त्याच्या एक्झिक्युशनच्या टर्नसाठी तो वेटमध्ये असेल. ठीक आहे, आणि शेड्युलरने त्याला एक्झिक्युशन टाइम अलोकेट केला की तो रनिंग स्टेटमध्ये जाईल, रनेबल टू रनिंग स्टेटमध्ये जाईल. आणि रनिंग स्टेटमधून तो पुन्हा रनेबल स्टेटमध्ये जाऊ शकतो स्वतः यील्ड मेथड तो यूज करू शकतो, आणि जे काय आता त्याचं रनिंग आहे ते सस्पेंड करू शकतो स्वतः, आणि तो रनेबल स्टेटमध्ये जाऊ शकतो, बरोबर, जर त्याने स्वतः यील्ड मेथड कॉल केली तर थ्रेडने. ठीक आहे, त्याच्यानंतर किंवा रनिंग स्टेट किंवा रनेबल स्टेटमधून तो सस्पेंड, स्लीप किंवा वेट मेथड कॉल करून ब्लॉक स्टेटमध्ये जाऊ शकतो, बरोबर. सस्पेंड, स्लीप किंवा वेट मेथड्स कॉल करून तो ब्लॉक स्टेटमध्ये जाऊ शकतो. म्हणजे पर्टिक्युलर रिसोर्स जर त्याला पाहिजे असेल आणि तो रिसोर्सचा लॉक दुसऱ्या कोणत्या तरी थ्रेडकडे असेल तर त्या केसमध्ये तो ब्लॉक स्टेटमध्ये जाऊ शकतो त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं लॉक रिलीज होईपर्यंत, बरोबर. त्यावेळी तो ब्लॉक स्टेटमध्ये जाईल, किंवा सस्पेंड मेथड कॉल केली किंवा स्लीप मेथड कॉल केली किंवा वेट मेथड कॉल केली तर तो ब्लॉक स्टेटमध्ये जाईल. त्यावेळी थ्रेड तुमचा आयडल असणार, म्हणजे ऍक्टिव्ह थ्रेड नसणार, आयडल थ्रेड असणार आहे. ओके, आयडल थ्रेड पुन्हा तुमचा रनिंग स्टेटमध्ये येऊ शकतो कधी
जर नोटिफाय मेथड जसं आता आपण मगाशी बघितलं, नोटिफाय मेथड कॉल केली की जो थ्रेड वेटिंग स्टेटमध्ये आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टसाठी तो वेकअप होतो. म्हणजेच वेकअप होतो म्हणजे तो रनेबल स्टेटमध्ये जातो, बरोबर. किंवा रिझ्यूम मेथड कुणी कॉल केली तर रिझ्यूम मेथड जर या थ्रेडनं कॉल केली तरी पण तो ब्लॉक स्टेटमधून किंवा वेट स्टेटमधून रनेबल स्टेटमध्ये जातो, बरोबर. आणि पुन्हा मग रनेबल स्टेटमधून ज्यावेळी त्याला सीपीयू टाइम अलोकेट केला जाईल त्यावेळी तो रनिंग स्टेटमध्ये जाईल. ओके. आणि त्याच्यानंतर मग न्यू बॉर्न थ्रेड आहे तो डायरेक्टली स्टॉप पण होऊ शकतो. स्टॉप मेथड जर त्याची कॉल केली तर तो डायरेक्टली डेड पण होऊ शकतो. किंवा रनिंग स्टेट मधला थ्रेड स्टॉप मेथड कॉल करून डायरेक्टली डेड स्टेटमध्ये जाऊ शकतो किंवा त्याला किल्ड थ्रेड म्हणतात, बरोबर. किंवा ब्लॉक स्टेट मधला थ्रेड डायरेक्टली स्टॉप मेथड कॉल करून तुमचा किल्ड किंवा डेड स्टेटमध्ये जाऊ शकतो. तर ह्या वेगवेगळ्या स्टेट्स आहेत तुमच्या थ्रेडच्या. मग बघा त्या थ्रेडच्या स्टेट्स एक्सप्लेन केल्या आहेत बघा. पहिली, a newly created thread object instance on which start method has not yet been invoked, not yet started execution is in new state. म्हणजेच आता आपण थ्रेड क्रिएट केलेला आहे, थ्रेड T1 इक्वल्स टू न्यू थ्रेड आपण म्हणतो ना, बरोबर. त्यावेळी T1 डॉट स्टार्ट म्हटलेलं नाही, आपण फक्त थ्रेड क्रिएट केलेला आहे. म्हणजे थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट यूज करून आपण इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे. थ्रेड T1 इक्वल्स टू न्यू थ्रेड. त्या केसमध्ये T1 आत्ता तुमचा आहे तो न्यू स्टेटमध्ये किंवा न्यू बॉर्न स्टेटमध्ये, त्याची स्टार्ट मेथड आपण कॉल केलेली नाही, त्यामुळे तो न्यू बॉर्न स्टेटमध्ये किंवा न्यू स्टेटमध्ये. ओके. रनेबल, अ थ्रेड इन न्यू स्टेट एंटर्स रनेबल स्टेट वेन स्टार्ट मेथड इज इन्वोक्ड ऑन इट. मग जो आता आपण वर तयार केलेला थ्रेड आहे त्याची जर T1 डॉट स्टार्ट मी म्हटलं, T1 डॉट स्टार्ट म्हटलं तर मात्र तो एंटर करणार आहे रनेबल स्टेटमध्ये. बघा, देर आर टू इम्पॉर्टंट पॉईंट्स टू नोट रिगार्डिंग रनेबल स्टेट. बघा, रनेबल स्टेटचे 2 पॉईंट्स महत्वाचे. वेन द थ्रेड एंटर्स द रनेबल स्टेट आफ्टर इन्वोकिंग द स्टार्ट मेथड इट इज नॉट नेसेसरी दॅट थ्रेड इमिडिएटली स्टार्ट एक्झिक्युटिंग. म्हणजे लगेच स्टार्ट मेथड कॉल केली की त्यानं रन मेथड त्याची एक्झिक्यूट झाली पाहिजे किंवा रनेबल स्टेटमध्ये गेला पाहिजे असं गरजेचं नाही, किंवा रनिंग स्टार्ट केलं पाहिजे त्यांना असं गरजेचं नाही. तो रनेबल स्टेटमध्ये जाईल. अ थ्रेड रन्स वेन द लॉजिक इट होल्ड्स इन इट्स मेथड कॅन बी एक्झिक्युटेड बाय द प्रोसेसर. इन केस द thread logic needs any resource which is not available, then thread waits for the resource to become available. म्हणजेच थ्रेड पुन्हा ब्लॉक स्टेटमध्ये जाऊ शकतो जर तो रनेबल स्टेटमध्ये आहे आणि आता पर्टिक्युलर ऑब्जेक्ट त्याला पाहिजे पण तो ऑब्जेक्ट अवेलेबल नाहीये, त्या केसमध्ये तो ब्लॉक स्टेटमध्ये जाऊ शकतो किंवा वेट स्टेटमध्ये जाऊ शकतो. का तर रिसोर्स अवेलेबल नाही, जो एक्झिक्युशनसाठी त्या थ्रेडला पाहिजे तो रिसोर्स आता दुसरा कुठला तरी थ्रेड यूज करतोय आणि तो अवेलेबल नाही. त्या केसमध्ये तो रनेबल स्टेटमधून डायरेक्टली वेट स्टेटमध्ये पण जाऊ शकतो. ठीक आहे. A thread in runnable state may run for some time and then get blocked or may enter the waiting or time waiting states. म्हणजे थ्रेड ज्याला आता बाबा रनिंग स्टेटमध्ये आहे, बरोबर, किंवा रनेबल स्टेटमध्ये आहे, तो रन होऊ शकतो पर्टिक्युलर टाइम पिरियड पुरता, जेवढा टाइम त्याला प्रोसेस शेड्युलरने अलोकेट केलेला आहे तेवढा टाइम पुरता तो रन होऊ शकतो. त्याच्यानंतर तो ब्लॉक स्टेटमध्ये जाऊ शकतो किंवा वेटिंग स्टेटमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. मग नेक्स्ट बघा, रनेबल स्टेट झाल्यानंतर रनिंग स्टेट आहे. रनिंग स्टेटमध्ये काय होतं, वेन द प्रोसेसर हॅज गिवन टाइम टू द थ्रेड फॉर इट्स एक्झिक्युशन देन द थ्रेड इज सेट टू बी इन रनिंग स्टेट. म्हणजे प्रोसेसरनं बाबा आता त्या पर्टिक्युलर थ्रेडला जो रनेबल स्टेटमध्ये होता त्याला टाइम अलोकेट केला एक्झिक्युशनसाठी, तर त्यावेळी मात्र तो रनेबल स्टेटमधून रनिंग स्टेटमध्ये जाणार आहे आणि त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट होणार आहे. मग बघा, वेटिंग ऑर ब्लॉक स्टेट, अ थ्रेड एंटर्स इन टू द वेटिंग स्टेट वेन द थ्रेड इज waiting for some other thread to perform a particular action without any time limit. बरोबर आहे. म्हणजेच काय की थ्रेड वेटिंग स्टेटमध्ये कधी जाणार आहे की बाबा when thread is waiting for some other thread to perform particular action without any time. For example, calling the join method may make a thread enter into waiting state. म्हणजे दुसरा कोणता तरी थ्रेड आता पर्टिक्युलरली रिसोर्स ऍक्सेस करतोय, त्याचं तो पर्टिक्युलर रिसोर्स ऍक्सेस करून एक्झिक्युशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत हा वेटिंग किंवा ब्लॉक स्टेटमध्ये जाईल. त्याच्यानंतर टाइम्ड वेटिंग ही एक स्टेट आहे 5वी बघा. अ थ्रेड्स इनटू टाइम्ड वेटिंग स्टेट वेन द थ्रेड इज वेटिंग फॉर सम अदर थ्रेड टू परफॉर्म स्पेसिफिक ऍक्शन फॉर स्पेसिफाईड टाइम पिरियड. फॉर एक्झाम्पल, कॉलिंग थ्रेड डॉट स्लीप 1000 फॉर 1 सेकंड, बरोबर, मे मेक अ थ्रेड एंटर इंटू टाइम्ड वेटिंग स्टेट. आपण हे वापरलेलं आहे थ्रेड डॉट स्लीप 1000, बरोबर, की ज्या केसमध्ये तो थ्रेड पर्टिक्युलर 1 सेकंडसाठी काय होणार आहे, टाइम्ड वेटिंग स्टेटमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर लास्ट स्टेट आहे तुमच्या थ्रेडची टर्मिनेटेड ऑर डेड स्टेट. मग अ थ्रेड एंटर्स द टर्मिनेटेड स्टेट वेन द थ्रेड हॅज फिनिश्ड एक्झिक्युशन. म्हणजे थ्रेडचं एक्झिक्युशन फिनिश झालं की थ्रेड तुमचा टर्मिनेटेड किंवा डेड स्टेटमध्ये जाणार आहे. ठीक आहे. मग काही मेथड्स आहे बघा थ्रेड क्लासमधल्या, जसं की सस्पेंड ही एक मेथड आहे. त्याच्यानंतर
रिझ्यूम एक मेथड आहे तुमच्या थ्रेड क्लासमध्ये, यील्ड मेथड आहे, वेट अँड नोटिफाय मेथड आहे, स्टॉप आहे, स्लीप आहे. तर यातल्या काही मेथड्स डेप्रिकेट केलेले आहेत. डेप्रिकेट केलेले आहेत म्हणजेच त्यांच्यामध्ये सेफ्टी इश्यूज होते. म्हणजेच जसं की सेफ्टी इश्यूज म्हणता येतील की म्हणजे की त्या मेथड्समुळे डेडलॉक ऑकर होत होता प्रोग्राममध्ये. म्हणून त्या मेथड्स आता यूज केल्या जात नाहीत. त्या डेप्रिकेट केल्यात. जे काही नवीन जे जावाचे व्हर्जन्स आहेत जसं की JDK 1.8 ऑनवर्ड्स असतील त्या व्हर्जन्समध्ये ह्या मेथड सपोर्टेड नाहीत. कोणकोणत्या मेथड सपोर्टेड नाहीत तर माझ्या माहितीनुसार सस्पेंड मेथड एक डेप्रिकेटेड आहे, रिझ्यूम मेथड एक डेप्रिकेटेड आहे तुमची आणि स्टॉप मेथड एक डेप्रिकेटेड आहे. तर हे कन्फर्म करूयात आपण. जावा डॉक्स आहे आपल्याकडं. मग जावा डॉक्स मध्ये आपण कन्फर्म करूयात थ्रेड क्लासमध्ये कोणत्या मेथड्स डेप्रिकेटेड आहेत किंवा यूज केल्या जात नाहीत सेफ्टी इश्यूजमुळे, जसं की त्यांच्यामुळे डेडलॉक ऑकर होऊ शकतो प्रोग्राममध्ये. तर मी तुम्हाला दाखवतो जावा लँग पॅकेजमध्ये थ्रेड क्लास आपण चेक करूयात. थ्रेड क्लास आहे बघा, ओपन करतो तुमच्यासाठी जावा डॉक. आता याच्यामध्ये मला मेथड मी सर्च करतो सस्पेंड. हे बघा वायड रिझ्यूम एक मेथड म्हटले असेल तुम्हाला. डेप्रिकेटेड म्हणजे ही मेथड आता यूज होत नाही का तर वा इश्यूज आहेत, सेफ्टी इश्यूज आहेत, जसं की त्यांच्यामुळे डेडलॉक ऑकर होतो. मग मी तुम्हाला सांगितलं होतं कोणकोणत्या मेथड डेप्रिकेटेड आहेत. तर बघा सस्पेंड, रिझ्यूम आणि स्टॉप. मग बघूयात आपण. बघा इथं बघा, दिस मेथड एक्झिस्ट सोलेली फॉर द यूज विथ सस्पेंड which has been deprecated because it is deadlock prone. Deadlock prone. For more information, see why thread.stop, thread.suspend and thread.resume deprecated. म्हणजे सस्पेंड, रिझ्यूम आणि स्टॉप मेथड्स डेप्रिकेट केलेल्या आहेत, त्या यूज होत नाहीत. फक्त तुमच्या नॉलेजसाठी माहित असाव्यात की ह्या मेथड्स आहेत थ्रेड क्लासमधल्या. त्यातली यील्ड, वेट, नोटिफाय आपण बघितलेलं आहे, स्लीप पण आपण बघितलेली आहे. ठीक आहे, क्लिअर आहे का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. येस, क्लिअर आहे का? इम्प्लिमेंटिंग थ्रेड स्टेट्स इन जावा हे बघायचं आपल्याला. मग बघा, इन जावा टू गेट द करंट स्टेट ऑफ थ्रेड यूज थ्रेड डॉट गेट स्टेट. म्हणजेच आता ज्या स्टेट्स आपण स्टडी केल्या त्यापैकी कोणत्या स्टेटमध्ये तुमचा थ्रेड आहे हे जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर तुमच्याकडे मेथड्स अवेलेबल आहेत. जसं की आता करंट कोणत्या स्टेटमध्ये तुमचा थ्रेड आहे हे जर स्टेटस पाहिजे असेल तुम्हाला तर थ्रेड डॉट गेट स्टेट मेथड आहे. बरोबर. मग बघा, यूज द थ्रेड डॉट गेट स्टेट मेथड टू गेट द करंट स्टेट ऑफ थ्रेड. Java provides java.lang.thread.state class. बघा, java.lang.thread.state class that defines the enum constants for the state of a thread as a summary of which is given below. म्हणजे java.lang.thread.state हा enum अवेलेबल आहे. इन्युमरेशन माहिती आहे, enum काय असतं? enum इज अ डेटा टाइप विच कंटेन्स कॉन्स्टंट्स. बरोबर. आणि ह्या enum मध्ये कॉन्स्टंट्स अवेलेबल आहेत की जे कॉन्स्टंट्स ऍक्च्युली तुमच्या थ्रेडच्या स्टेट्स डिस्क्राईब करतात. जसं की कॉन्स्टंट टाइप न्यू आहे. कॉन्स्टंट टाइप न्यू म्हणजेच तुमचा थ्रेड न्यू स्टेटमध्ये आहे त्याचं मीनिंग. मग बघा हा कशा पद्धतीने डिक्लेअर केलेला आहे तर बघा, पब्लिक स्टॅटिक फायनल थ्रेड डॉट स्टेट न्यू. बरोबर. बरोबर. म्हणजे हा न्यू जो स्टेट आहे तो ऍज अ कॉन्स्टंट म्हणून डिफाईन केलेला आहे. जावा डॉट लँग डॉट स्टेट ह्या एनम मध्ये ऍज अ कॉन्स्टंट म्हणून डिफाईन केलेला आहे तुमचा न्यू स्टेट. बरोबर, ऍज अ न्यू. बरोबर. त्याच्यानंतर बघा, रनेबल स्टेट आहे तो पण तुमचा त्याच एनम मध्ये ऍज अ कॉन्स्टंट डिफाईन केलेला आहे. मग बघा तो कसा आहे, पब्लिक स्टॅटिक फायनल थ्रेड डॉट स्टेट रनेबल. ओके. त्याच्यानंतर ब्लॉक्ड स्टेट साठी बघा काय कॉन्स्टंट टाइप आहे, ब्लॉक. आणि बघा, पब्लिक स्टॅटिक फायनल थ्रेड डॉट स्टेट ब्लॉक्ड. बरोबर. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टाइप आहे वेटिंग. बरोबर. आणि त्याचं डिक्लेरेशन कसं आहे बघा, पब्लिक स्टॅटिक फायनल थ्रेड डॉट स्टेट वेटिंग. बरोबर. त्याच्यानंतर स्टेट आहे टाइम्ड वेटिंग. त्याच्यासाठी डिक्लेरेशन कसं आहे बघा, पब्लिक स्टॅटिक फायनल थ्रेड डॉट स्टेट टाइम्ड वेटिंग. बरोबर. त्याच्यानंतर टर्मिनेटेड स्टेट साठी बघा काय एनम मध्ये डिक्लेरेशन आहे, पब्लिक स्टॅटिक फायनल थ्रेड डॉट स्टेट टर्मिनेटेड. थ्रेड डॉट स्टेट टर्मिनेटेड. मग प्रोग्राम बघा एक की ज्याच्या थ्रू आपण आता आपल्या करंटली आपल्या थ्रेडची स्टेट काय आहे ते फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. मग ठीक आहे, बघा हा प्रोग्राम बघा व्यवस्थित. पॅकेज मल्टी थ्रेडिंग पॅकेज. बरोबर. पॅकेज क्रिएट केले. हेच पॅकेज काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता. ठीक आहे, आपलं स्वतःचं पॅकेज. म्हणजे हा कोड ऍक्च्युली इक्लिप्स मध्ये लिहिलेला आहे त्यामुळे ते वरचं स्टेटमेंट आलेलं आहे, ह्याची काही गरज नाही आपल्याला. नोटपॅड मध्ये आपण लिहिणार. क्लास थ्रेड 1. बरोबर. इम्प्लिमेंट्स रनेबल.
म्हणजेच हा थ्रेड वन आपण काय करतोय, थ्रेड क्रिएट करतोय आणि तो इम्प्लिमेंट केलेला आहे त्यांना रनेबल इंटरफेस. त्याच्यामध्ये रन मेथड लिहिलेली बघा, पब्लिक वॉइड रन सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन वी आर इनसाइड द रन फंक्शन, द थ्रेड इज इन द थ्रेड डॉट. मग आता याची थ्रेडची स्टेट कोणती आहे आता, बरोबर, रन मेथड मध्ये असतो म्हणजे तो कोणत्या स्टेट मध्ये असतो, रनिंग स्टेट मध्ये असतो. ज्यावेळी रन मेथड थ्रेडची कॉल होती त्यावेळी तो कोणत्या स्टेट मध्ये असतो, तर रनिंग स्टेट मध्ये असतो. म्हणून थ्रेड डॉट करंट थ्रेड डॉट गेट स्टेट काय रिटर्न करेल ते प्रिंट केले आपण, बरोबर. त्याच्यानंतर पब्लिक दुसरा एक क्लास लिहिलेला आहे, क्लास बेसिक थ्रेड लाईफ सायकल डेमो, बरोबर. त्याच्यामध्ये काय केलंय बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड प्रिंट थ्रेड स्टेट, बरोबर, एक मेथड लिहिलेली आहे आणि त्याला काय पास केलाय, थ्रेड 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 टू चेक पास काय केलंय त्याला, थ्रेड थ्रेड टू चेक. आणि त्याच्यानंतर बघा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन थ्रेड इज इन द थ्रेड डॉट टू चेक डॉट गेट गेट स्टेट. म्हणजे कोणती मेथड कॉल केली हो तुमची, तर बाबा थ्रेड डॉट हा थ्रेड डॉट टू चेक डॉट गेट स्टेट मेथड कॉल केली, बरोबर. आणि त्याच्या थ्रू आपण स्टेटस मिळवण्याचा प्रयत्न केला, आपला थ्रेड कोणत्या स्टेटमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मेन मेथड लिहिलेलं आहे त्याच क्लासमध्ये, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स, बरोबर. त्याच्यामध्ये थ्रेड टी वन इक्वल्स टू न्यू थ्रेड आणि त्याला पास काय केलाय आपण, न्यू थ्रेड वन, म्हणजेच ह्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण पास केलेला आहे, बरोबर. आणि प्रिंट थ्रेड स्टेट टी वन म्हणजे कोणती मेथड कॉल केली हो, ही प्रिंट थ्रेड स्टेट ही मेथड कॉल केलेली आहे आणि त्याला पास केलाय टी वन थ्रेड, बरोबर. म्हणजेच आपण त्याची आता अजून स्टार्ट मेथड कॉल केली का थ्रेडची, नाही, जस्ट थ्रेड क्रिएट केलाय, त्यामुळे तो न्यू स्टेटमध्ये असेल. तुमचा कोणत्या स्टेटमध्ये असणार आहे, न्यू स्टेटमध्ये ही मेथड कॉल केल्यावर. म्हणजे त्याचं स्टेट बघा, आउटपुट बघायला मिळते तुम्हाला न्यू स्टेटमध्ये, थ्रेड कोणत्या स्टेटमध्ये, न्यू स्टेटमध्ये. त्याच्यानंतर मात्र टी वन डॉट स्टार्ट म्हटले आपण, बरोबर. टी वन डॉट स्टार्ट म्हटलं की तो कोणत्या स्टेटमध्ये जाणार आहे, रनेबल स्टेटमध्ये जाणार आहे. तो कोणत्या स्टेटमध्ये जाणार आहे, रनेबल स्टेटमध्ये. म्हणजेच रन फंक्शन कॉल होणार आहे, त्याची जी काही स्टेट असेल ती रनेबल प्रिंट होणार आहे, बरोबर, रनेबल स्टेट प्रिंट होणार आहे. त्याच्यानंतर प्रिंट थ्रेड स्टेट टी वन म्हटले आपण, म्हणजे पुन्हा एकदा आपण त्याची स्टेट प्रिंट केली, बरोबर आहे. मग बघा पुन्हा आपण त्याची काय केलं आपण, प्रिंट केली स्टेट, त्यावेळी मात्र तो द थ्रेड इज इन टर्मिनेटेड स्टेट म्हटलेलं आहे, बरोबर, थ्रेड इज इन टर्मिनेटेड स्टेट. त्याच्यानंतर फॉर लूप वापरलेली आहे, सॉरी त्याच्या आधी वी आर इन द रन फंक्शन द थ्रेड इज इन रनेबल स्टेट असं प्रिंट झालेलं आहे. त्याच्यानंतर लूप आपण एक ब्लँक लूप आहे जी की बाबा 10,000 टाइम्स आपण फिरवल्यात, आय आणि जे लूप इनसाइड लूप. आणि त्याच्यानंतर प्रिंट थ्रेड स्टेट टी वन म्हटलेलं आहे, त्यावेळी मात्र त्याचं एक्झिक्युशन टर्मिनेट झालेलं असणार आहे. त्यावेळी तो थ्रेड असणार आहे तो कोणत्या स्टेटमध्ये असणार आहे, टर्मिनेटेड स्टेटमध्ये असणार आहे. कोणत्या स्टेटमध्ये असणार आहे, टर्मिनेटेड स्टेटमध्ये असणार आहे. क्लिअर आहे का, हा रन करून दाखवतो मी तुम्हाला, याचा आउटपुट काय येते बघा. एकदा चेक करूयात पूर्ण कोड, याची काय मला गरज नाही आता. थ्रेड वन इम्प्लिमेंट्स रनेबल @ ओव्हरराइड हे काढावं लागेल आपल्याला. लेट अस डिलीट इट. पब्लिक वाइड रन ओके, पब्लिक बेसिक थ्रेड लाइफ सायकल डेमो ओके, स्टॅटिक वाइड प्रिंट थ्रेड स्टेट थ्रेड ओके. त्याच्यानंतर मेन मेथड t1 इक्वल्स टू न्यू थ्रेड ओके ओके, seems fine to me. Okay, Java C basic thread lifecycle demo.java. Array, what it is saying? Okay, these variables needs to be separated. Then let us check it once again. Okay, कंपाइल झालेला आहे, रन करून दाखवतो आउटपुट तुम्हाला. जावा बघा, थ्रेड इज इन न्यू स्टेट, बरोबर. त्याच्यानंतर थ्रेड इज इन रनेबल स्टेट, वी आर इनसाइड द रन फंक्शन द थ्रेड इज इन रनेबल स्टेट. आणि त्याच्यानंतर द थ्रेड इज इन टर्मिनेटेड स्टेट. ओके, दिस इज हाव युअर थ्रेड विल बी इन डिफरंट स्टेट्स थ्रू आउट इट्स लाईफ सायकल. ओके, दिस इज हाव युअर थ्रेड विल बी इन डिफरंट स्टेट्स थ्रू आउट इट्स लाईफ सायकल. हे क्लिअर आहे का रे, चॅटबॉक्स मध्ये सांगा मला. येस, क्लिअर आहे का. कोड पुन्हा एकदा एक्सप्लेन करू का, ठीक आहे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, व्यवस्थित लक्ष द्या.
हे बघा, क्लास थ्रेड 1 लिहिलेला आहे, तो इम्प्लिमेंट करतोय रनेबल. म्हणजे हा काय थ्रेड 1चा आपल्याला काय करायचं, ऍक्च्युअली थ्रेड क्रिएट करायचं आहे. त्याच्यामध्ये रन मेथड लिहिलेली आहे. त्या रन मेथडमध्ये आपण काय मेसेज प्रिंट केलाय बघा, वी आर इनसाइड द रन फंक्शन. आणि त्याच्यानंतर द थ्रेड इज इन, थ्रेडची स्टेट आपण प्रिंट करतो. कशी प्रिंट करतो, तर थ्रेड गेट स्टेट ही मेथड यूज करून. आताच बघितलं आपण, गेट स्टेट मेथडमुळे आपण थ्रेडची स्टेट मिळवू शकतो. आणि थ्रेडची स्टेट ही जावा डॉट लँग डॉट थ्रेड डॉट स्टेट ह्या एनम मध्ये वेगवेगळ्या कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये डिफाईन केलेले आहे. ते कॉन्स्टंट्स आपल्याला रिटर्न केले जातील. मग बघा, थ्रेड डॉट करंट थ्रेड, बरोबर, म्हणजेच करंट थ्रेड म्हणजेच हा जो थ्रेड 1 आहे, जो आता रनिंग मध्ये आहे, तो डॉट गेट स्टेट म्हटलंय, म्हणजे त्याची स्टेट प्रिंट करेल रन मेथड मध्ये, बरोबर. आणि त्याच्यानंतर हा झाला तुमचा थ्रेड 1 क्लास लिहिला. त्याच्यानंतर पब्लिक क्लास बेसिक थ्रेड डेमो लाईफ सायकल डेमो हा क्लास लिहिलेला आहे. बेसिक थ्रेड लाईफ सायकल डेमो हा एक क्लास लिहिलेला आहे. त्या क्लासमध्ये एक मेथड लिहिलेली आहे, प्रिंट थ्रेड स्टेट. कोणती, प्रिंट थ्रेड स्टेट ही मेथड लिहिलेली आहे. ती स्टॅटिक ठेवलेली आहे आपण. स्टॅटिक म्हणजे ऑब्जेक्ट न यूज करता ही मेथड कॉल करू शकलो पाहिजे आपण. त्याच्यानंतर त्याला पास काय केलं, थ्रेड थ्रेड टू चेक, म्हणजे थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट पास केलेला आहे. त्याला थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट पास केलेला आहे. मग बघा, त्याच्यामध्ये पुन्हा बघा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन द थ्रेड इज इन, आणि गेट स्टेट मेथड कॉल केली बघा, युझिंग थ्रेड ऑब्जेक्ट थ्रेड टू चेक डॉट गेट स्टेट. स्टेट म्हणजे थ्रेड कोणत्या स्टेटमध्ये हे प्रिंट करण्याचं काम हे प्रिंट थ्रेड स्टेट मेथड करेल. त्याच्यानंतर आपण मेन मेथड लिहिलेले आहे. मेन मेथड मध्ये बघा, थ्रेड क्रिएट केलेला आहे. थ्रेड T1 इक्वल्स टू न्यू थ्रेड, आणि त्याला पास काय केलेला ऑब्जेक्ट, न्यू थ्रेड 1 चा ऑब्जेक्ट पास केलेला आहे, बरोबर, जो इम्प्लिमेंट करतो रनेबल इंटरफेस. बरोबर, रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करतो म्हणून आपण त्याला तो पास केलेला आहे. मग बघा, थ्रेड T1 इक्वल्स टू न्यू थ्रेड, थ्रेड आपला क्रिएट झालेला आहे T1, बरोबर. मग आता मी याची स्टेट आता क्रिएट झालाय, त्याची स्टार्ट मेथड आपण कॉल केली का, नाही, म्हणजे तो आता कोणत्या स्टेटमध्ये, न्यू स्टेटमध्ये. म्हणून मी त्याची स्टेट प्रिंट करण्यासाठी जी आपण मेथड लिहिली होती, प्रिंट थ्रेड स्टेट, ती कॉल केली. आणि त्याला ऑब्जेक्ट तो पास केला थ्रेडचा, प्रिंट थ्रेड स्टेट T1, प्रिंट थ्रेड स्टेट T1. हा काय करेल, ही मेथड कॉल करेल. त्याच्या आतमध्ये आपण गेट स्टेट मेथड कॉल केलेले आहे, त्यामुळे न्यू स्टेट आउटपुट काय बघा मिळते बघा तुम्हाला. पहिला आउटपुट आहे थ्रेड इज इन न्यू स्टेट. ते का आलंय, तर स्टार्ट मेथड आपण कॉल केली नव्हती. त्याच्यानंतर T1 डॉट स्टार्ट म्हटलं मी. आता मात्र मी थ्रेड स्टार्ट केला. थ्रेड स्टार्ट केला की तो कोणत्या स्टेटमध्ये जातो, रनेबल स्टेटमध्ये जातो, बरोबर. मग प्रिंट थ्रेड स्टेट, पुन्हा मी ही मेथड स्टार्ट मेथड कॉल केली की एकदा स्टेट चेक करण्यासाठी ही मेथड कॉल केली, प्रिंट थ्रेड स्टेट, आणि त्याला ऑब्जेक्ट T1 पास केला. त्याने कोणतं आउटपुट प्रिंट केलं, द थ्रेड इज इन रनेबल स्टेट, थ्रेड इज इन रनेबल स्टेट. त्याच्यानंतर मी लूप वापरली बघा इथं, बरोबर, लूप वापरलेली, बरोबर. ही बऱ्याचशा 1000 टाइम्स ह्या लूप मी फिरवलेल्या आहेत. ह्या लूप ज्यावेळी 1000 टाइम फिरतील त्याच वेळी तुमचा थ्रेड ला शेड्यूलर टाइम अलोकेट करेल आणि त्याची रन मेथड इन्व्होक होईल, त्याची रन मेथड इन्व्होक होईल, बरोबर. आणि त्या रन मेथड मध्ये आपण काय केलंय, वी आर इनसाइड द रन फंक्शन, द थ्रेड इज इन डॅश डॅश स्टेट, म्हणजेच गेट डॉट गेट स्टेट आपण कॉल केले त्या रन मेथडमध्ये. म्हणजे तो आता कोणत्या स्टेटमध्ये, रनिंग स्टेटमध्ये. रनिंग स्टेटसाठी आपल्याकडे व्हेरिएबल अवेलेबल नाहीये, म्हणून त्यानं रनेबल स्टेटलाच रनिंग स्टेट कन्सिडर केलं जातं. म्हणून आउटपुट काय प्रिंट केलं त्यानं बघा, वी आर इनसाइड द रन फंक्शन, द थ्रेड इज इन रनेबल स्टेट, थ्रेड इज इन रनेबल. आउटपुट कुठं, आपण कुठं आहे आता एक्झिक्युशनला, आपण ह्या लूप्स मध्ये होतो. त्यावेळी त्यानं ते रन मेथड कॉल केली थ्रेडची, आणि त्याच्यामध्ये तो मेसेज प्रिंट केला, वी आर इनसाइड रन फंक्शन, द थ्रेड इज इन रनेबल स्टेट. आणि त्याच्यानंतर लास्ट बघा आपण कॉल केले पुन्हा प्रिंट, म्हणजे आता एक्झिक्युशन कंप्लीट झालं थ्रेडचं, रन मेथड एक्झिक्यूट करून झाली, म्हणजे त्याची लाईफ सायकल संपली. आता तो टर्मिनेटेड स्टेटमध्ये जाणार आहे. मग प्रिंट थ्रेड स्टेट T1 म्हटलंय. मग त्यावेळी त्यानं प्रिंट काय केलं, आपण ही मेथड कॉल केली, किंवा द थ्रेड इज इन द टर्मिनेटेड स्टेट, म्हणजे त्याचं एक्झिक्युशन संपलेलं आहे. समजलंय.